का बरं संहिता वाचायची? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो की संहिता वाचायचीच कशाला? काय गरज आहे संहिता वाचण्याची? आपण UG लेवलला आहोत, काय वाचायची गरज आहे? आम्ही परीक्षेमध्ये पास होतो तेव्हा काय संहिता वाचून मग पास होत नाही मोस्टली. आम्ही योग जोशींची पुस्तकं वाचतो, त्यात कसं असतं, प्रश्न विचारलेले असतात, वादव्याधी लिहा, आम्ही लिहितो. मिथ्याहार विहार, वाद प्रकोप, बाण, वाद प्रकोप, ख वैगुण्य, त्या ठिकाणी दोषांची संचिती, झाला व्याधी. खालचा व्याधी जो चौकटीतला तो बदलून टाकायचा शब्द, मग तिथं वादव्याधी लिहा, तिथं उदर लिहा, तिथं कुष्ठ लिहा, पास होऊन जातो आम्ही. म्हणजे परीक्षेत पास होण्यासाठी संहितेची आवश्यकता नाही, तो तसंही पास होतो. मग प्रॅक्टिसमध्ये आयुर्वेदिक जर प्रॅक्टिस करायची असेल तर संहिता वाचण्याची गरज आहे का? जनरली आम्ही कोणत्या CME मध्ये जातो, कोणत्या तरी कॉन्फरन्समध्ये जातो, तेव्हा आमचा महत्त्वाचा रोल, आमचं लक्ष कुठं असतं बरं? ते वैद्य काहीतरी सांगत असतात, केस प्रेझेंट करत असतात. आमचं महत्त्वाचं लक्ष असतं की त्यांनी चिकित्सा काय केली, त्यांनी योग कोणता दिला, त्यांनी रुग्णपरीक्षा कशी केली, त्यांनी त्या व्याधीची संप्राप्ती कशी समजून घेतली, ह्याकडे आमचं लक्ष नसतं. आमचं लक्ष कशावर असतं? त्यांनी क्रोनिक किडनी डिसीजवर काय औषध दिलं बरं, त्यांनी उदराच्या पेशंटला काय औषध दिलं बरं, आमचा त्या योगावर जास्त भर असतो. आणि मग जेव्हा आम्ही बाहेर पडतो आणि आम्ही आता नवीन वैद्य असतो किंवा तुम्ही विद्यार्थी म्हणून पण, तर आयुर्वेद शिकण्यासाठी आम्ही काय करतो, कोणता तरी गावातला किंवा त्या एरियातला प्रथितयश वैद्य आम्ही हुडकतो आणि त्या प्रथितयश वैद्याकडे जाऊन तो जो चिकित्सा करतोय ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. मग काय करतो, सिंहनाथ गुग्गुळ आमवातात तो द्यायचा असेल वैद्य त्याच्या बुद्धीने, आम्ही पण सिंहनाथ गुग्गुळ आमवात. योगराज गुग्गुळ वातव्याधी, आम्ही पण योगराज गुग्गुळ वातव्याधी. नारायण चूर्ण उदर, आम्ही पण नारायण चूर्ण उदर. का द्यायचं, कशासाठी द्यायचं, का म्हणून द्यायचं, याचा आमचा विचार होत नाही. आणि तरी सुद्धा आम्ही प्रॅक्टिस करतो. काही वेळा ती यशस्वी होते, काही वेळा ती होत नाही. मग जर प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा जर संहिता अभ्यासाची गरज तशी नाहीये, मग वाचायची कशाला संहिता? त्याची व्यावहारिकता काय, प्रॅक्टिकॅबिलिटी आहे काय? असे बरेच वैद्य आहेत समाजामध्ये की जे विदाऊट संहिता अभ्यास, आम्हाला ते सांगू नका थेरोटिकल म्हणतात, तुम्ही प्रॅक्टिकली पुढे भविष्यात जेव्हा बाहेर पडाल आणि आयुर्वेदाची प्रॅक्टिस म्हणून तुम्ही वैद्य म्हणून इस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा आम्हाला संहितेचं काय सांगू नका, रेफरन्स सांगू नका. हा पेशंट मी अशी औषधं दिली, अशी ट्रीटमेंट केली, मी बरा केला ना. मग संहिता का वाचायची? मग काय गरज आहे संहिता वाचण्याची? तर हा महत्त्वाचा विषय आपल्याला थोडासा समजून घ्यायचा आहे की जर हा विषय माझ्या परीक्षेसाठी मला उपयोगी ठरणार नसेल, हा विषय माझ्या चिकित्सेमध्ये कसा उपयोगी पडेल हे मला अजून माहीत नाहीये, तर मग मी संहिता का बरं वाचू? असं काय आहे यामध्ये? तर आपण चरक काय म्हणतात ते समजून घेण्याचा या दृष्टीने प्रयत्न करू. तुमच्याकडे जर चरक संहिता, चक्रपाणी टीका प्रत्येकाकडे असेल तर चरक संहितेचा चिकित्सा स्थानाचा जो 30वा अध्याय, तो 30वा अध्याय काढा. चरक संहिता चिकित्सा स्थान 30वा अध्याय, योनिवापत चिकित्सा आहे ना, त्या चक्रपाणी टीका असेल तर पान नंबर 649 आणि श्लोक नंबर 326. श्लोक नंबर 326 सापडला का? चिकित्सा स्थान 30वा अध्याय, श्लोक नंबर 326. काय म्हणतात ते या श्लोकामध्ये? तस्मात दोष औषध आदिनी परीक्ष दशतत्वतः. तस्मात दोष औषध आदिनी परीक्ष दशतत्वतः कुर्यात चिकित्सितं प्राज्ञो न योगेरेव केवलम, न योगेरेव केवलम. काय म्हणतायत? तस्मात दॅट्स वाय, म्हणून, इसलिए, तस्मात दोष औषध आदिनी परीक्ष, एक्झामाइन द पेशंट फर्स्टली according to the dosha stroto vaigunya, which strotasas are involved. Dosha aushadha adini pariksha dashatatvatah. So this is the first duty, rogam ado parikshet. Tasmat dosha aushadha adini pariksha dashatatvatah and then kuryat chikitsitam. After that you should go for the treatment.
आणि हे कोण करतो? प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे काय? इंटेलिजंट वैद्य. आपण सगळे इंटेलिजंट आहोत की नाही? गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला आपण शिकतो म्हणजे आपण इंटेलिजंटच आहोत. तर प्राज्ञ असा वैद्य, इंटेलिजंट वैद्य, तो काय करतो? दोष औषध आदिनी परीक्ष दश तत्वतः कुर्या चिकित्सितम न योगैरेव केवलम. न योगैरेव केवलम. केवळ तो योगज्ञ असत नाही, केवळ तो कल्पज्ञ असत नाही, केवळ तो योगाच्या पाठीमागे, कल्पाच्या पाठीमागे धावत नाही. नाहीतर काय असतं? आमच्या MRला पण औषध माहीत असतं. हा वातारी रस आहे जो वातव्याधीमध्ये चालतो, आम्हालाही माहीत असतं. हा वातारी रस आहे तो वातव्याधीमध्ये चालतो. आणि आमच्या पेशंटलाही माहीत असतं. पेशंटही आमच्याकडे आजकाल हुशार असतं. ते म्हणतात मला पित्त होतंय, कामदुधा द्या, माझं पोट साफ होत नाही, गंधर्ववरती द्या. त्यालाही योगाची माहिती आहे, आम्हालाही योगाची माहिती आहे. पण त्याच्यात आणि माझ्यात फरक काय? फरक एवढा आहे की मला त्याच्या शरीरामध्ये जी दोषदुष्य संमूर्छना झाली आहे ती कशा पद्धतीने झाली आहे ते समजतं. तो समजून घेण्याचा प्रयत्न आहे. म्हणून ते म्हणतात न योगे रेव केवलम. चरकांची तुमच्याकडून अपेक्षा काय? अपेक्षा ही आहे न योगे रेव केवलम. केवळ योगज्ञ होऊ नका. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की कल्पांचा अभ्यास करायचाच नाही. कल्पांचा अभ्यास करायचा, कल्प समजून सुद्धा घ्यायचा, पण केवळ त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. त्याच्या आधीची एक स्टेप आहे, तस्मात दोष औषध आदिनी परीक्ष दशतत्वतः. ही महत्वाची स्टेप. आणि ही स्टेप झाली, ही अवस्था आम्हाला एकदा कळली की त्यानंतर मग योगाकडे जायचं. कारण वैद्याचं महत्वाचं कर्तव्य काय आहे? वैद्याचं कर्तव्य हे औषध या कल्पामध्ये, या रोगामध्ये देणं हे वैद्याचं कर्तव्य नाही. वैद्य म्हणून आपली ड्युटी काय? वैद्य म्हणून आपलं कर्तव्य हेच आहे. जेव्हा आपण उद्या तुम्ही हिस्ट्री घ्याल एखाद्या पेशंटची, किंवा एखादा पेशंट स्वतःहून तपासाल, सगळ्यात बेसिक गोष्ट आम्हाला काय कळली पाहिजे बरं? सगळ्यात बेसिक गोष्ट आम्हाला हीच कळली पाहिजे की त्याच्या शरीरात जो दोष प्रकोप झालाय तो दोष प्रकोप त्या लक्षण निर्मितीपर्यंत कसा गेलाय. म्हणजे संप्राप्तीचा एक पर्याय आहे बघा, जाती आगती. संप्राप्तीचा एक पर्याय आगती आहे. त्या आगतीची व्याख्या चक्रपाणींनी खूप छान केली. चरक निदान स्थानाचा पहिला अध्याय काढा जर तुमच्याकडे असेल. चरक निदान स्थान पहिला अध्याय. सापडला? चरक निदान स्थान पहिला अध्याय, श्लोक नंबर 11. चक्रपाणी टीका असेल तर पान नंबर 196. 11वा श्लोक आहे बघा. काय म्हणतात ते? संप्राप्ती ही जाती आगती इति अनर्थांतरम व्याधे. तर हे संप्राप्तीचे पर्याय आहेत, जाती आगती. आता ह्या आगतीची व्याख्या चक्रपाणींनी जी केली आहे, त्याच जी टीका जी दिली आहे डाव्या हाताची, तिथे खालून एक 4थी 5वी ओळ आहे बघा. सापडते का तुमच्याकडे चक्रपाणी टीका जर असेल तर? आगतीची व्याख्या दिली आहे बघा. काय? आगती ही उत्पादक कारणस्य व्याधिजनन पर्यंतम गमनम. नसेल तर लिहून घ्या. काय? आगती ही, आगती म्हणजे काय? आगती ही उत्पादक कारणस्य, उत्पादक कारणस्य व्याधिजनन पर्यंत गमनम. हेतूंचा, उत्पादक कारण म्हणजे काय? हेतू. हेतू सेवन झालं तर त्या हेतू सेवनाचा लक्षण निर्मितीपर्यंतचा प्रवास जाणणं म्हणजे आगती विज्ञान, म्हणजे संप्राप्ती विज्ञान. उत्पादक कारणस्य व्याधिजनन पर्यंत गमनम इति आगती. हेतू सेवन झाले, ते हेतू सेवनाने दोष प्रकोप झाला, त्या दोष प्रकोपामुळे व्याधीची निर्मिती आता कशा पद्धतीने झाली हे व्हिज्युअलाइज आम्हाला व्हायला पाहिजे. हे संप्राप्तीचं व्हिज्युअलायझेशन. माझ्याकडे कुष्ठाचा रुग्ण येईल, माझ्याकडे उदराचा रुग्ण येईल, माझ्याकडे अमवताचा रुग्ण येईल, माझ्याकडे उद्या कदाचित सीएचा रुग्ण येईल. हा रुग्ण आल्यानंतर त्यामध्ये संप्राप्ती कशा पद्धतीने झाली आहे बरं? त्याने हेतू हे सेवन केलेले आहेत आणि या हेतूंमुळे त्याच्या शरीरात असा दोष प्रकोप झालाय आणि या दोष प्रकोपामुळे अशी लक्षणांची निर्मिती आता माझ्या डोळ्यासमोर मला दिसते. हे व्हिज्युअलायझेशन पाहणं आहे. आमचा प्रयत्न कसा पाहिजे? चरकांची तुमच्याकडनं अपेक्षा काय? तर संप्राप्ती तुम्हाला दिसली पाहिजे, व्हिज्युअलाइज झाली पाहिजे.
मग ती तुम्ही पिक्चोरियल डायग्राम काढून व्हिज्युअलाइज करा, स्वतः डोक्यात मनातल्या मनात चिंतन करा, पण व्हिज्युअलायझेशनवर जास्त भर द्या, संप्राप्तीचं व्हिज्युअलायझेशन. कारण की तो जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला ती दोषदृश्य समोरच्यानं कळणार नाही, आणि ती कळणार नाही तर योग कोणता वापरायचा ते कळणार नाही. त्यामुळे उत्पादक कारणस्य व्याधिजनन पर्यंत गमनम जो आहे, म्हणजे आस्यासुखम स्वप्नसुखम हा हेतू आहे, आणि या हेतूंनी मधुमेहाची किंवा प्रमेहाची लक्षण निर्मिती कशा पद्धतीने केली हा प्रवास आहे. तो ट्रॅक आम्हाला कळला पाहिजे. दिवास्वाप हा हेतू, आता दिवास्वाप हा हेतू तो ट्रॅकवर कसा पळाला आणि त्यांनी मेदोह स्त्रोतस कसं दुष्ट केलं हे जर आम्हाला कळलं तर आम्हाला मग प्रमेह आमच्या पद्धतीने समजून घेता येईल. हे जर आम्हाला कळलं तर प्रमेहाची चिकित्सा आयुर्वेदिक, म्हणजे लोक म्हणतात की नाही तुमच्याकडे बीपीची ट्रीटमेंट आहे का, तुमच्याकडे ल्युकेमियाची ट्रीटमेंट आहे का, तुमच्याकडे आणखीन गुलेनबेरी सिंड्रोमची, आमच्याकडे नाही असं काही नाही, खरंच नाही. आमच्याकडे एवढंच आहे फक्त दोष गुण रस महाभूत संबंध, एवढंच मॅट्रिक्स आहे आमचं. म्हणजे कसं गणितामध्ये असतं की नाही 0 ते 9 हे जर आकडे आम्हाला माहीत असतील आणि त्यांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे जर आम्हाला येत असेल तर आम्ही जगातलं कोणतंही गणित सोडवू शकतो. का? कारण की आम्हाला 0 ते 9 आकडे माहिती आहेत आणि बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार माहिती आहे. तसं आम्हाला जर दोष गुण रस महाभूत संबंध कळला समोरच्या रुग्णातला तर आम्ही येणारी प्रत्येक लिंग, येणारं प्रत्येक लक्षण, येणारी प्रत्येक अनुक्त व्याधी सुद्धा आमच्या भाषेमध्ये इंटरप्रिट करू शकतो. भले त्याचं नाव काहीतरी असेल, नाव वेगळं असेल काहीतरी, नावात अडकायचं नाही. उत्पादक कारणस्य व्याधिजनन पर्यंत गमनम हा जो ट्रॅक आहे, हा जो प्रवास आहे, तो जाणण्याचा प्रवास, तो जाणण्याचा प्रयत्न सुरू करायचा. म्हणून ते म्हणतात बघा एका ठिकाणी चरक चिकित्सास्थानाचा 3रा जो अध्याय आहे तो काढा बरं. ज्वर चिकित्सा जो अध्याय आहे चरक चिकित्सास्थान 3रा अध्याय चक्रपाणी टीका असेल तर पान नंबर त्यातलं 414, श्लोक नंबर 177 177. काय म्हणतायत ते? आता ज्वराची चिकित्सा चालू आहे बरं का सांगणं. काय सांगतायत? इति क्रियाक्रमः सिद्धो ज्वरग्ना संप्रकाशितः, इति क्रियाक्रमः सिद्धो ज्वरग्नः संप्रकाशितः, येषां तु एष क्रमस्थानी द्रव्याणि ऊर्ध्वम आता शृणु. काय सांगतायत ते? इति क्रियाक्रमः सिद्धो ज्वरग्नः संप्रकाशितः. इति आत्तापर्यंत इथपर्यंत आम्ही काय सांगितला? ज्वरग्नः क्रियाक्रमो सिद्धो, ज्वरग्न होण्यासाठीचा आवश्यक असा विधी सांगितला, आणि तो कसा आहे? सिद्धो. सिद्ध शब्द आहे तिथे. आमच्या शास्त्रामध्ये शब्द असे वेडेवाकडे येत नाहीत. जेव्हा आचार्य एखादा शब्द वापरतात तेव्हा त्या पाठीमागे खूप मोठा विचार असतो. सिद्धो, सिद्ध अशी सिद्धांत आहेत. कशासाठीचे? ज्वरग्न, हा ज्वर घालवण्यासाठीचे ज्वरग्न असे सिद्धांत, सिद्ध असे एस्टॅब्लिश्ड असे सिद्धांत संप्रकाशित आम्ही सांगितले. मग हे सिद्धांत कुठनं सुरू होतात बरं? तर याच अध्यायात श्लोक नंबर 142 पासून हे सिद्धांत सुरू होतात. जो आम्हाला श्लोक माहिती आहे कोणता? लंघनम स्वेदनम कालो यवागु तिक्तको रसहा. आता श्लोक नंबर 142 पासून ज्वरग्न सिद्धांत सुरू होतात आणि ते कुठपर्यंत येतात? 177 पर्यंत येतात. चरकांनी किती श्लोक घातलेत, वाया घातलेत एका अर्थाने, की 142 पासून 177 पर्यंत नुसती सिद्धांताची भाषा. ही अवस्था आली, हा सिद्धांत. ज्वरामध्ये ही तुम्हाला कंडिशन दिसली, हा सिद्धांत. नुसते सिद्धांत. त्यामध्ये द्रव्य नाहीयेत मुळीच, त्यामध्ये योग नाहीयेच मुळीच. एखादा तो षडंग पानीयाचा योग जर तुम्ही वेगळा काढला तर दुसरे योगच नाहीयेत मुळात. 142 पासून 177 पर्यंत. का? विचार अपेक्षा तीच आहे. न योगेर येव केवलम. योगाच्या पाठीमागे धावायचं नाहीये, सिद्धांत आम्हाला कळले पाहिजे.
त्यामुळे ते म्हणतात इति क्रियाक्रमः सिद्धो ज्वरघ्ना संप्रकाशिता येषाम तो येषा क्रमस्थानी. आणि हे सगळे आता सिद्धांत तुम्ही जाणले, त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं की त्यानंतर काय, द्रव्याणी ऊर्ध्वम अतः शृणु. अतः आता त्या सिद्धांताला लागण्यासाठी जी द्रव्य आहेत ती द्रव्य आता आम्ही सांगतो. म्हणजे आता 178 पासून आता द्रव्यांचं वर्णन सुरू झालं. पण 142 to 177 सगळे सिद्धांत येतात, पुन्हा पुन्हा येतात. म्हणजे त्यांचं इम्फसाइज कशावर आहे? इम्फसाइज ह्याच्यावरच आहे की उत्पादक कारणस्य व्याधिजनन पर्यंत गमनम जे आहे ते जर तुम्हाला कळलं तर ते गमन जे झालेलं आहे, जे लक्षणांची जी निर्मिती झालेली आहे, जी व्याधीची जी निर्मिती झालेली आहे, तेचा भंग कसा करायचा हे तुम्हाला कळेल. त्यामुळे जास्त इम्फसाइज आम्हाला त्याच्यावर केलं पाहिजे. हा आमचा बेसिक पार्ट आहे, हे आमचं बेसिक टूल आहे. हे एकदा आम्हाला कळलं की मग पुढचे चिकित्सा उपक्रम जे राहतात ते त्या अर्थाने तुलनेने सोपं राहतात. अवघड भाग काय राहतो? अवघड भाग संप्राप्ती समजून घेणं हा अवघड भाग राहतो. आणि आम्ही ते खूप डायल्यूट करून टाकतो. एकतर आम्ही श्लोकच पाठ करत नाही, दुसरं पाठ केलं तर त्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे ऍक्च्युली संप्राप्ती घडते कशी रुग्णामध्ये. त्यामुळे आमचा विद्यार्थी म्हणून किंवा वैद्य म्हणून आमचं जास्त महत्व किंवा आम्ही जास्त जोर कशावर दिला पाहिजे तर संप्राप्ती समजण्यावर जास्त जोर दिला. आणि हे चरकांनाही माहिती आहे की हे काय सोपं काम नाही आहे बरं का, संप्राप्ती समजून घेणं. ते म्हणतायत बघा, चरक सूत्रस्थानाचा जो 15वा अध्याय आहे की नाही, तो 15वा अध्याय काढा, त्यामध्ये म्हणतायत बघा ते चरक सूत्र 15वा अध्याय, जो उपकल्पनीय अध्याय सूत्रस्थानाचा. चक्रपाणी टीका असेल तर पान नंबर 93 श्लोक नंबर 5, तो 5वा मोठा श्लोक आहे. तिथे खालून त्याची 6 खालून 6वी ओळ आहे बघा. सूक्ष्माणीही काय म्हणतात, सूक्ष्माणीही दोष भेषज देश काल बल शरीर आहार सात्म्य सत्व प्रकृती वयसाम अवस्थांतराणी सूक्ष्माणीही परीक्ष्य दशतत्वतः. आम्ही म्हणतो पण आम्हाला माहिती आहे की हे जे भेद जे आहेत दशतत्वतः, दोषांचे, दुष्यांचे, स्रोतसांचे, काळाचे, बळाचे, हे सूक्ष्माणी त्याचे परत अजून सूक्ष्म भेद होत जातात. म्हणून ते पुढे काय म्हणतात, यानी अनुचिंत्यमानानी विमल विपुल बुद्धे अपि बुद्धिमाकुली कुर्युः किम पुनः अल्पबुद्धेः. ह्या दशतत्वतःचा जर विचार करायचा झाला तर काय होतं, अनुचिंत्यमानाने ह्याचं जर आम्ही चिंतन करायला बसलो तर मेंदूचा भुगा होतो. काय म्हणतायत ते, विमल विपुल बुद्धी अपि बुद्धिमाकुली कुर्युः. विमल म्हणजे शुद्ध बुद्धी, सात्विक बुद्धी, विमळ नितळ, आणि कशी विपुल भरपूर, अशी ज्यांची बुद्धी आहे, आपण तर नाहीच तसे, पण विमल विपुल बुद्धी ज्यांची आहे अशांची बुद्धी काय होते, आकुली कुर्युः, कन्फ्यूज होतात ते पण. एवढे यांचे सूक्ष्म आणि भेद आहेत आणि त्यांनी जर अशा पद्धतीने संप्राप्तीचा विचार करायला गेला तर त्यांची सुद्धा बुद्धी आकुली कुर्युः, कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंड. किम पुन्हा अल्पबुद्धे हे आपल्याविषयी म्हणतात. तुमच्या आमच्यासारखं अल्पबुद्धींचं काय, प्रश्न पडला चरकांना. असं जरी असलं तरी आम्हाला प्रयत्न करत राहायचा, प्रयत्न सोडायचा नाहीये की उत्पादक कारणस्य. आम्हाला कदाचित सूक्ष्म आणि भेद अजून प्रिसाइजनेस येणार नाही सुरुवातीला. जे सूक्ष्म भेद त्यांनी सांगितले देशाचे, काळाचे, बळाचे, तितके आम्ही कदाचित सुपरफिशियल स्टेटलाच असू, पण तरी सुद्धा आमच्या पद्धतीने आम्ही आमच्या रुग्णाच्या संप्राप्तीचं उहन करायचं. त्यामुळे चिकित्सा स्थानात जरी 30 अध्याय असले, मग 30च काय आहेत, त्यांचं काय महत्व आहे. निदान स्थानात 8च अध्याय, 8च काय आहेत, त्यांचं काय महत्व आहे. असं जरी असलं आणि आमच्या पुढे सध्याच्या काळात रुग्ण एवढे 4-5 फायली मोठ्या मोठ्या घेऊन येतात, मग ते ज्या फायली घेऊन रुग्ण येतात त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं हाही आमच्या डोळ्यासमोर प्रश्न पडतो. तुम्ही उद्या नवीन वैद्य झालात की खूप मजा असते. खुर्चीत बसलेलो असतो, बराच वेळ झाला रुग्णच आलेला नसतो, आणि जो रुग्ण आलेला असतो तो 4-4 ICU, 4-4 मोठ्या मोठ्या डॉक्टरांना भेटून आलेला असतो आणि आपल्याकडे आलेला असतो. तर कपाळ, आपण काय करणार.
आणि येऊन बसतो, काहीतरी टाकासू डिसीज, रेनॉल्ड डिसीज असं काहीतरी भन्नाट नाव असतात, आपल्याला कधी माहित नसतं. आपण पटकन विकिपीडियात बघायचं ते गेल्यावर काय असतं बरं हे. पण तो बसल्यानंतर आपला कॉन्फिडन्स लूज न होऊ देता ती संप्राप्ती आपल्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हे खरं स्किल आहे, हे खरं समजून घे, ही मजा आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने, आयुर्वेदाच्या दृष्टीने, चरकांच्या दृष्टीने सगळ्या व्याधीची संप्राप्ती कॉमन आहे. अरे बापरे, हे काय? सगळ्या व्याधींची संप्राप्ती कॉमन आहे. मग तो वातव्याधी असेल, मग तो उदर असेल, मग ते कुष्ठ असेल, मग तो ज्वर असेल, आणखीन काय काय असेल, सगळ्या व्याधींची संप्राप्ती कॉमन, वन अँड द सेम. चरक सूत्र 18वा अध्याय तुमच्याकडे असेल तर काढा. चरक सूत्र 18वा अध्याय. काय बरं अध्यायाचं नाव? त्रिशोथी अध्याय. चक्रपाणी टीका पान नंबर 108, श्लोक नंबर 45. काय म्हणतायत ते? स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर गतश्चैव जनयती आमयान बहुन. काय म्हणतायत? स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर गतश्चैव जनयती आमयान बहुन. बहुन n number of time. जनयती आमयान इति व्याधि. n number of diseases, n number of pathophysiologies can be manifested when स एव कुपितः दोषः. एकच एक तो प्रकुपित झालेला दोष. कसा? There are the two parameters on which the pathology is depending now. First is samutthana visheshatah. What is mean by samutthana? हेतू. समुत्थान म्हणजे काय? निदानाचा, हेतूचा पर्याय. सो इट डिपेंड्स ऑन दी हेतू. स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः. पुढचा काय? स्थानांतर्गतश्चैव. स्थानांतर्गत तो म्हणजे काय? दुष्यांमध्ये रसापासून शुक्रापर्यंत जर त्यांनी स्थान बदललं तर जनयती आमयान. एकच एक पित्ताचा प्रकोप उष्ण गुणाने झाला आणि रसवह स्रोतसात गेला, लक्षण बदललं. एकच एक पित्ताचा प्रकोप द्रव गुणाने झाला आणि तो मांसामध्ये गेला, लक्षण बदललं. सगळ्या व्याधींची संप्राप्ती कॉमन आहे. स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गत. परीक्षेमध्ये कोणता श्लोक आठवला नाही संप्राप्तीचा, हा श्लोक ठेकून द्यायचा, कॉमन. स्थानांतर्गतश्चैव जनयती आमयान बहु. म्हणजे कफ प्रकोप झाला अपान क्षेत्रामध्ये. अपान क्षेत्रामधले जे पुरुष वह स्त्रोतस आहेत, मूत्र वह स्त्रोतस आहेत, आर्तवह स्त्रोतस आहेत, अशा क्षेत्रामध्ये आता कफ प्रकोप झाला. स एव कुपितः कफः. आता हा दोष, कफदोष पुरुष वह स्त्रोतसामध्ये गेला. मग तो काय करेल? श्लेष्मारुत अपानासारखी कंडिशन आता निर्माण झाली. मग आता तो प्रवाहिकेची निर्मिती करेल, प्रवाहिका निर्माण झाली. आता हाच जो श्लेष्मा आहे तो पुरुष वह स्त्रोतसात जाण्याच्या ऐवजी मूत्र वह स्त्रोतसामध्ये गेला, द्रवगुणांनी वाढून. तर काय करेल? बहुमूत्र सरण, बहुद्रव सरण, प्रमेहच करेल. ती पण कंडिशन काय? श्लेष्मारुत अपान. आता हा श्लेष्मा मूत्र व स्त्रोतसात गेला, पण त्याचं स्वरूप बदललं, हेतू बदलले, त्याला कंडेन्स झाला, सॉलिडिफाईड झाला. तर काय करेल? मूत्राश्मरीची निर्मिती करेल. ते पण श्लेष्मारुत अपान. आता हा श्लेष्म प्रकुपित झाला आणि तो आर्तव स्त्रोतसात गेला, ग्रथित आर्तवाची निर्मिती केली, मे बी पीसीओडीची निर्मिती झाली. पीसीओडी पण काय? श्लेष्मारुत अपान. चिकित्सा कशाची करायची? तशीच करायची, लंघनाची करायची, पाचनाची करायची. पीसीओडीची पण चिकित्सा तीच आहे, लंघन करणे, पाचन करणे, लेखन करणे. प्रवाहिकाची पण चिकित्सा तीच आहे. काढा बरं प्रवाहिका चिकित्सा, चरक चिकित्सा असताना 19वा अध्याय.
पान नंबर चरचिकित्सा 19वा अध्याय चक्रपाणी टीका पान नंबर 554 श्लोक नंबर 102. काय म्हणतायत? श्लेष्मातिसारे प्रथमम हितम लंघन पाचनम. का लंघन पाचन? कारण की ही श्लेष्मारुत अपानाची कंडिशन आहे. स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव. स्थानांतर्गत झालं. चिकित्सा सोपी आहे हो लंघन पाचन करणं, पण हे कळलं पाहिजे आम्हाला. आणि म्हणून ही कंडिशन जी आहे की ही जी संप्राप्ती आहे स एव कुपित, म्हणून ते काय म्हणतात ना एका ठिकाणी की हे जर श्लेष्मारुत अपान तुम्हाला कळलं नाही म्हणजे कसं, हे जर एका ठिकाणी एक अपानाच्या एका क्षेत्रामध्ये आता कफ आलाय म्हणजे श्लेष्मारुत अपानाची कंडिशन झाली. समजा फॉर एक्झाम्पल की पुरुष स्त्रोतसामध्ये आता श्लेष्मा गेलाय आणि तो तुम्ही तसाच राहू दिला तर काय होतो, पुढे पुढे तो श्लेष्मा मूत्र स्त्रोतसामध्ये येतो आणि त्यामुळे प्रमेहाची निर्मिती होते. म्हणजे प्रवाहिका और दी कफज अतिसार इज ऍक्च्युअली दी प्रीकर्सर ऑफ डेव्हलपिंग दी प्रमेह. चरक चिकित्सा स्थान 28वा अध्याय असेल तर काढा. चिकित्सा स्थानाचा 28वा अध्याय. चिकित्सा स्थान 28वा वातव्याधी चिकित्सित अध्याय चक्रपाणी टीका पान नंबर 626 श्लोक नंबर 230. श्लोक नंबर 230 सापडलं? काय म्हणतात? भिन्न आम श्लेष्म संसृष्ट गुरु वर्चः प्रवर्तनम श्लेष्मणा संवृत्ते अपाने कफमेहस्य च आगमाः. काय म्हणतात? भिन्न आम श्लेष्म संसृष्ट गुरु वर्चः प्रवर्तनम. इफ अ पेशंट इज ऍक्च्युअली सफरिंग फ्रॉम भिन्न वर्चः, सफरिंग फ्रॉम आम वर्चः, वर्चा इन स्टूल, श्लेष्म वर्चः, संसृष्ट वर्चः, गुरु वर्चः असं जर होत असेल तर ती कंडिशन काय? श्लेष्मारुत अपान. का? कारण की श्लेष्म आता प्रकोपित झाला आणि तो आता पुरुषव स्तोत्रसामध्ये आला स्थानांतर्गतश्चैव. आणि ही कंडिशन जर अशीच राहिली तर पुढे काय होतं? कफमेहस्य च आगमा. असं का म्हटलं? एका स्तोत्रसामध्ये प्रकोपित झालेला कफ आहे तो ऍडजेसंट श्लेष्मारुत अपानच असल्यामुळे पुरुषवाहातला मूत्रवाहामध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे हे आम्हाला कळलं पाहिजे रुग्ण पाहताना. प्रवाहिकेला श्लेष्मारुत अपानाला पीसीओडी कॅन ऑल्सो टर्न्स इन टू दी कफमेहस्य च आगमा. बिकॉज नाउ द श्लेष्मा इज कमिंग इन अपान क्षेत्र ना, तो एका क्षेत्रातून एका स्रोतातून दुसऱ्या स्रोतात जाऊ शकतो. जीर्ण प्रवाहिका असेल तर त्याला असं सोडू नका. कफमेहस्य च आगमा असं होतं. ऑब्झर्व करा. संप्राप्ती जाणण्याचा हे जर आम्हाला कळलं तर आम्ही त्याला थांबवू ना, तर आम्ही त्याचे हेतू हुडकू, तर आम्ही त्याची संप्राप्तीचं व्हिज्युअलायझेशन डोळ्यासमोर करू आणि पुढे होणारा प्रमेय असेल तो प्रमेय आम्ही जाणून घेऊ, त्याला रोखू. त्यामुळे स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव जनयति आमयानुभव. आमच्याकडे पेशंट येतात वेगवेगळे इन्फ्लमेशनचे, आयटीस, इसोफेगायटीस, कोलायटीस, अजून काय हिपटायटीस, प्रोक्टायटीस. आता हा दोष शब्द आहे ना, त्या ठिकाणी आयटीस शब्द घाला. सैव कुपितः आयटीसः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव जनयति आमयानुभव. एकच एक आयटीस आहे. इसोफेगसच्या ठिकाणी गेला वेगळी कंडिशन, स्प्लीनच्या ठिकाणी गेला वेगळी कंडिशन, रेक्टमच्या ठिकाणी गेला वेगळी कंडिशन, इंटेस्टाईनच्या ठिकाणी गेला वेगळी कंडिशन, लिव्हरच्या ठिकाणी गेला वेगळीच कंडिशन. जनयति आमयानुभव. घाबरायचं नाही. स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव जनयति आमयानुभव. ते आम्हाला समजलं पाहिजे. आयटी जरी असलं हे वेगवेगळं तर त्यामध्ये दोष प्रकोप काय झालेला आहे, कोणत्या गुणाने झालेला आहे, कोणत्या हेतूने झाला आहे आणि कोणत्या स्थानामध्ये झालेला आहे हे जाणून घ्या आणि त्यानुसार चिकित्सा करा. त्यामुळे हे सगळ्या संप्राप्तीचं हे कॉमन सूत्र. त्यामुळे चरकांची आपल्याकडनं अपेक्षा हीच आहे की तुम्हाला पहिल्यांदा संप्राप्ती व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे. विद्यार्थी म्हणून आमची अपेक्षा तीच आहे. चरकांची किंवा पुनर्वसू आत्रेयांची तुमच्याकडनं अपेक्षा त्यांनी एका ठिकाणी व्यक्त केली आहे बघा. चिकित्सा स्थानाचा जो रसायन चिकित्सा अध्याय आहे की नाही, चिकित्सा स्थानाचा पहिला अध्याय तो काढा.
चिकित्सास्थानाचा पहिला अध्याय, रसायन चिकित्सा अध्याय, त्यातला 4था पाद. चक्रपाणी टीका असेल तर पान नंबर 389. चरचिकित्सास्थान पहिला अध्याय 4था पाद, श्लोक नंबर 52. सापडला का? काय म्हणतायत? विद्या समाप्तो भिषजो द्वितीया जातिरुच्यते अश्नुते वैद्य शब्दम ही न वैद्या पूर्वजन्मना. न वैद्या पूर्वजन्मना. पूर्वजन्माने कुणी वैद्य होत नाही. आम्ही जरी आयुर्वेदवाले, आमचा आयुर्वेद सायन्स पूर्वजन्म मानत असला तरी हाही पूर्वजन्मातली पुण्याई या बाबतीत लागू होत नाही. इस आयु में आपको खुद को ही कष्ट करना है. तुमच्या आईवडिलांकडे खूप पैसा असला आणि MBBS ला मोठ्या पेमेंटनी ऍडमिशन दिलं आणि म्हणून माझी प्रॅक्टिस चालेल असं नाही. स्वतःहून नाही वैद्य हा पूर्वजन्मना. एवढी मोठी गोष्ट आहे. पहिली ओळ काय? विद्या समाप्तो भिषजो द्वितीया जातिरुच्यते. विद्या समाप्तो ऍट द टाइम ऑफ कमेन्समेंट, ऍट द टाइम ऑफ कंप्लीशन ऑफ युअर एज्युकेशन काय पाहिजे? द्वितीया जातिरुच्यते. जाती म्हणजे काय? जन्म घेणे. पक्ष्याला आपण काय म्हणतो? द्विज. दोनदा जन्म घेतो. एकदा तो अंड्यातून घेतो आणि नंतर तो अंडे फोडून बाहेर येतो. तेव्हा तसं तुम्हाला वाटलं पाहिजे, तसं विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे. काय? विद्या समाप्तो भिषजो द्वितीया जातिरुच्यते. आय हॅव टेकन रिबर्थ वन्स अगेन. फर्स्ट इयरला आलो, BMS ला गोंधळलेलो होतो, बावरलेलो होतो, काहीच कळत नव्हतं आणि आता इंटरनी कंप्लिशन झाली. आय हॅव टेकन द्वितीया जाती. असं वाटतं का? नाही वाटत. संपलं एकदाच. पुढचं पुढं पडलो. म्हणजे आमचे तर काही काही असे होते, आमच्यातले कलिग काय म्हणायचे, ये हमारे पिछले साल जन्म की ये पाप है इसलिए हम यहाँ पे आके गए. साला 1 मार्क कंपेअर करतो. 1 मार्क. आणि हा जो जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजे मी ह्याला जेनेटिक डिसऑर्डरच म्हणतो. ठीक आहे ना, आता सोडून दे ना. 1 मार्क कमी पडला ते आयुष्यभर घेऊन जायचं. 1 मार्क कमी पडला साला 1 मार्क. 40 आली 50, 1 मार्क कमी पडला साला 1 मार्क. आता बघ ना पुढे. नाही, ते जेनेटिक, ते जीन्स मध्येच घेऊन जायचं आम्ही. चरक काय म्हणतात? विद्या समाप्तो भिषजो द्वितीया जातिरुच्यते. ते 3 इडियट्स मधलं गाणं आहे की नाही? ग्रो अप वंस अगेन. ये ग्रो अप वंस अगेन की बात है. मुझको लगना चाहिए यार मैंने कुछ तो अलग हूं. ये ज्ञान होने के बाद, ये एजुकेशन के बाद अगर ऐसा हो रहा है तभी उस डिग्री का कुछ वैल्यू. नहीं तो कुछ नहीं, कागज आहे सर. आपल्याला माहिती आहे किती BMS कॉलेज आहेत, किती BMS ग्रॅज्युएट आहेत, किती पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, असंख्य. मग आपलं वेगळेपण काय? मग आपला युनिकनेस काय? तर हे ज्याला वाटतं ना, तो युनिकनेस, तो तरला, तो सुटला गा, तो लागला त्याच्या वाटेला. हे वाटून घेण्याचा प्रवास. विद्या समाप्तो भिषजो द्वितीया जातिरुच्यते. हे स्वतःमध्ये कणाकणाने असा बदल घडवत जाण्याची सुरुवात करायची आजपासून. नाही, मला 1-2 श्लोक असतील, 1-2 शब्द असतील, 1-2 ओळी असतील, त्या जरी मला आजच्या संध्याकाळी, त्या दिवसामध्ये जर कळल्या आणि हा क्षणाक्षणामध्ये आपल्यात बदल होण्याचा प्रयास जर आपण चालू ठेवला तर भविष्यातल्या 5 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षात आपल्यामध्ये बदल होत जाणार. जब जाग उठे तब सवेरा. उठा तरी. आम्हाला उठायचं नाही, डोळेच गच्च करून बसलोय. कधी उठणार आम्ही आणि कधी होणार आमचा सूर्योदय? विद्या समाप्तो भिषजो द्वितीया जातिरुच्यते अश्नुते वैद्य शब्दम ही न वैद्य हा पूर्वजन्मना. विद्या समाप्तो ब्रह्मम वा सत्व मार्ष मथापि वा. काय 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 अपेक्षा करून ठेवल्यात की विद्या समाप्तो झालं की ब्राह्मम सत्व मार्ष मथापि वा. सात्विकता निर्माण होते. म्हणजे विद्या समाप्तो. आर्षच जणू काय होतो आम्ही, आप्तच जणू काय होतो आम्ही. होतो का? नाही होत. म्हणजे आमचं विद्या समाप्ती अजून झालेली नाही असं समजा आणि स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करा. तर हा महत्वाचा फॅक्टर आपल्याला इथून समजून घ्यायचा आहे की चरकांची, भगवान पुनर्वसू आत्रेयांची आमच्याकडून अपेक्षा काय. बऱ्याचदा म्हणतात लोक, अरे काय म्हणजे असायचं आमच्यातले काही म्हणायचे विद्यार्थी, काय घेऊन बसला असं इथं, काय उपयोग आहे, काय त्यांनी होतं, काय प्रॅक्टिस आहे.
तर चरकांनी त्या संदर्भात पण सांगितलं बरं का, असे जे लोक असतात की नाही, अरे यार निगेटिव्ह मेंटलिस्ट, अरे यार ह्यात काय ठेवलंय त्यात काय ठेवलंय, पुस्तकी किडे, पुस्तक वाचत बसतात, संहिता वाचत बसतात, त्यांना प्रॅक्टिकली काही येत नाही, कारण अशी असतात लोक. चरकांच्या काळी पण होते अशी लोक. चरकांनी काय सांगितलं या संदर्भात, पुनर्वसु अत्रे यांनी काय उपदेश केला आपल्याला या संदर्भात, सूत्रस्थानाचा 30वा अध्याय काढा, चरक सूत्र 30. काय बरं अध्यायाचं नाव आहे, हा चक्रपाणी टीका असेल तर पान नंबर 192 आणि श्लोक नंबर 83. सापडला का 83 नंबरचा श्लोक. तान कालपाश सदृशान वर्जेत शास्त्रदूषकान. काय म्हणताय, तान त्या कालपाश सदृशान वर्जेत शास्त्रदूषकान. शास्त्राला दूषण देणाऱ्या व्यक्तींना काय करा, कालपाश सदृशान, ते काळपाश, काळाचा पाश आहेत असं समजून त्यांना काय करा, वर्जेत. तर आपल्या रूम पार्टनर जर असं काय म्हणत असेल, माफ कर म्हणायचं, रूम बदलायची. तान वर्जेत, भांडत बसायचं नाही त्यावर, ए तुला काय येतं मला काय येतं असं. तान कालपाश सदृशान वर्जेत शास्त्रदूषका. दिस इज द बेसिक स्टेप रिक्वायरमेंट. आपण संगतीत कुणाच्या राहतो हे खूप महत्वाचं असतं बरं, विद्यार्थी दशेत पण आणि पुढे पण, कारण की ती आपल्याला विचार, ती प्रेरणा आपल्याला देत जाते सतत. कालपाश सदृशान वर्जेत शास्त्रदूषकान, आणि पुढे काय, प्रशम ज्ञान विज्ञान पूर्ण सेव्य भिषकतमा. असा जो कोणी आपल्या शास्त्रातला ज्ञानी आहे, असा कोणी आपल्या शास्त्राबद्दल डिवोटी आहे, असा कोणी आपल्या शास्त्राचा अभ्यास करणारा व्यक्ती आहे, त्याच्या संगतीत राहावा ना, काहीतरी होईल, काहीतरी भेटल. ही बेसिक स्टेप. त्यावेळी पण शास्त्रदूषक होते, आत्ताही असतील, भविष्यात सुद्धा असतील. भांडत बसायचं नाही, आपली मनाची बैठक पक्की करायची. तान कालपाश सदृशान वर्जेत शास्त्रदूषण. वर्जन हे महत्वाचं वैद्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा अभ्यास सुरू करताना किंवा संहिता अभ्यास सुरू करताना आणखीन एक गोष्ट महत्वाची, जशी ही सांगितली त्यांनी की शास्त्रदूषकांचं वर्जन करा. आणखीन एका ठिकाणी सांगतात बघा, ते सूत्रस्थानाचा जो 9वा अध्याय, चरक सूत्रस्थानाचा 9वा अध्याय तो काढा. कळतंय ना, खूप असं डोक्यावरून जाते. नाहीतर ते कसं माकड असतं, एका झाडावरून दुसऱ्या झाडावरून जातं, एक झाड झालं की दुसरं झाड, एक फळ दिसलं की दुसरं. आमची अवस्था तशीच होते, आम्हाला या झाडावरचं फळ दिसलं, या श्लोकातला हा एक श्लोक आठवला की आम्हाला पुढचं फळ दिसतं, मग आम्ही लगेच पुढचं जातो. अशी आमची अवस्था आहे. असो, सूत्रस्थानातला 9वा अध्याय. एखादी गोष्ट कळली नाही तर विचारायचं याच ठिकाणी. सूत्रस्थान 9वा अध्याय, चक्रपाणी टीका, पान नंबर 64, श्लोक नंबर 20. सापडला. शस्त्रम शास्त्राणि सलिलम गुणदोष प्रवृत्तये पात्रापेक्षणीयताः प्रज्ञाम चिकित्सार्थम विशोधये. काय म्हणतात ते, शस्त्रम शास्त्राणि सलिलम गुणदोष प्रवृत्तये पात्रापेक्षणी. पात्रापेक्षणी, शस्त्र, शास्त्र आणि पाणी यांचा गुण आणि दोष कशावर अवलंबून आहे, पात्रापेक्षणी. शस्त्र हे द्विधारी आहे ना, ते प्रोटेक्शनसाठी पण आहे किंवा ते विध्वंसासाठी पण आहे. पात्रा आणि अपेक्षित. सलिलम, पाण्याचे पण गुणधर्म हे पात्र आणि अपेक्षित आहे. आपण बाथरूमातलं पाणी पूजेसाठी वापरत नाही, का नाही वापरत, दोन्ही एष्टूच आहे ना, पाणीच आहे ते, मग का नाही वापरायचं. पात्र आणि अपेक्षणी, पाणी जरी असलं तरी ते पात्र आणि अपेक्षणी. तसंच हा जो गुणधर्म आहे पात्र आणि अपेक्षणी, तो आमच्या शास्त्राला सुद्धा लागू आहे. मग तसे सत्पात्र आम्ही पाहिजेत, आमचे रिसेप्टर तेवढे ओपन पाहिजेत, हा महत्वाचा फॅक्टर. आणि पुढे काय सांगतात, चिकित्सार्थम प्रज्ञाम विशोधये. काय म्हणताय, चिकित्सा करण्यासाठी प्रज्ञाम विशोधये. जसं संज्ञा विशोधन असते की नाही, तसं प्रज्ञा विशोधये.
प्रज्ञाविशोधन म्हणजे काय? आमच्या मेमरी कार्डमध्ये किंवा आमच्या हार्ड डिस्कमध्ये व्हायरस शिरला की आम्ही काय करतो? फॉर्मॅट करून टाकतो ते. सो दिस फॉर्मॅटिंग ऑफ युअर मेमरी कार्ड इज कॉल्ड एज प्रज्ञाविशोधन. 12वी मध्ये असताना बऱ्याच भन्नाट किंवा नंतर पण आम्ही मॉडर्नच्या कन्सेप्ट वाचलेले असतात. आम्हाला मॉडर्नचा अभ्यास असतो आमच्या डोक्यामध्ये, आणि हा अभ्यास डोक्यात घेऊन आम्ही जेव्हा हे वाचायला बसतो ना, तेव्हा मग सगळा केमिकल लोचा होऊन जातो डोक्यात. अरे ते तर वेगळंच आहे, बोनची संख्या तिकडे तर वेगळीच आहे, इकडे तर वेगळंच आहे, ती संप्राप्ती ती पॅथॉलॉजी तर वेगळी आहे, इकडे तर वेगळीच आहे. हे होऊ नये ही अपेक्षा आहे. मॉडर्नच्या पद्धतीने वाचायचं, आयुर्वेदाच्या पद्धतीने वाचायचं. दोघांमध्ये तुलना करायची नाही. आजकाल काय झाले, ब्रिज बांधण्याची सवय झाली, पूल बांधायची. कोणी सांगितले पूल बांधायला? नाही, आम्ही बांधतो. म्हणजे कसं, फुटबॉल दिलाय आणि त्या फुटबॉलने क्रिकेट खेळतोय. कसं शक्य? फुटबॉलने फुटबॉल खेळायचा, क्रिकेटच्या बॉलने खेळायचा. आमचा प्रयत्न 8 तास असा आहे, नाही आम्हाला फुटबॉलने क्रिकेटच खेळायचं. खेळ बाबा. आयुर्वेद जर समजून घ्यायचा असेल तर आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसारच समजून घ्यायचा आहे. दोष गुण रस महाभूत सिद्धांत. मॉडर्न समजून घ्यायचंय, मॉडर्नच्या प्रिन्सिपलनुसार समजून घ्यायचंय. बांधता कशाला पूल? विथ स्पेशल रेफरन्स टू. तुम्ही पुढे गेला की कळालं बघा, ते जे आता सध्या चाललंय व्यवहारामध्ये आहे, म्हणजे व्यवहार म्हणून सोडून देऊ आपण, पण त्यांनी काय साध्य होत नाही. शास्त्राचं उपबृहण त्यामुळे होत नाही, शास्त्राचं अपडेशन. कारण की वाग्भट होऊन गेल्यानंतर परत आमच्यात काही बदलच झाला नाही ना संहितेत. का नाही झाला बदल आमच्यात? कारण की आमचं प्रज्ञाविशोधनच झालं नाही. काहीतरी आम्ही प्री ऑक्युपाइड माइंड घेऊन हे वाचायला बसतो. आम्ही आयुर्वेद समजून घेण्यासाठी वाचायला बसतच नाही, म्हणून आम्ही कोरिलेट करण्यासाठी वाचायला बसतो, आणि कोरिलेशन मध्ये मग लोचा होऊन जातो. धड हे पण समजत नाही, धड ते पण समजत नाही. म्हणजे कसं, आम्ही फर्स्ट इयर पासून वाचलेलं असतं अवस्थापाक, 3 अवस्थापाक असतात. मधुर अवस्थापाक, अम्ल अवस्थापाक, कटुक अवस्थापाक. खाल्ल्यानंतर मधुर अवस्थापाक पहिला, मधुर अवस्थापाक. आणि हे काय म्हणतात, गॅस्ट्रिक ऍसिड पीएच, ऍसिडिक पीएच. ते म्हणतात ऍसिडिक पीएच, हे म्हणतात मधुर अवस्थापाक. असं कसं झाले? मग बुद्धिभ्रंश झाला. मग हे नको वाटायला लागतं, ॲव्हर्जन निर्माण होतं. हे काहीतरी फेकायला येतं. असं कुठं असतं का? मधुर अवस्थापाक नावाची गोष्ट असते का? हे काय काहीतरी पानचटपणा असं वाटतं. मी पण त्या स्टेजमधनं गेलो, असं वाटायला लागतं. मग नको वाटतो अभ्यास, पटत नाही बुद्धीला. पण तसं नाहीये. शास्त्र समजून घ्यायचं आहे तर शास्त्र समजण्याचे स्वतःचे सिद्धांत आहेत, ते त्या पद्धतीने समजून घ्या. दोष गुण रस महाभूत पद्धतीने समजून घ्या. मॉडर्न वाचायचंय, मॉडर्नच्या पद्धतीने वाचा. आमची परीक्षा पद्धती तशीच आहे हो, त्याला काय तरुणोपाय नाहीये की प्रमेह लिहा आणि मग डायबिटीजची चिकित्सा लिहा. असं लिहितो आम्ही, जाऊ दे, तो व्यवहार म्हणून पास व्हायचं म्हणून आपण करू. पण शास्त्रामध्ये जर आम्हाला एक्सपर्टीज प्राप्त करायची आहे, शास्त्र जर आम्हाला समजून घ्यायचंय, तर मात्र आम्हाला आमचं सायन्स आमच्या पद्धतीनंच समजून घ्यायचं. त्याशिवाय तरुणोपाय नाही, त्याशिवाय आम्हाला आमचं सायन्स कळणार नाही. त्यामुळे हे प्रज्ञाविशोधन, फॉर्मॅटिंग युअर मेमरी कार्ड. म्हणून कॉमेंटेटर का वाचायचे, टीकाकार का वाचायचे? म्हणजे आता तुम्ही युजी लेवलला वाचत, कदाचित इंट्रोडक्शन असेल, पुढे भविष्यामध्ये पीजी केलात किंवा प्रॅक्टिसमध्ये उतरलात तरी कॉमेंट्री किंवा टीका वाचण्याचा सराव करायचा. का करायचा सराव? कारण की चक्रपाणींना मॉडर्नचं काहीच माहित नव्हतं. चक्रपाणीला फक्त दोष गुण रस महाभूत माहित होता, ढल्लणाला फक्त दोष गुण रस महाभूत माहित होता, हेमाद्रीला फक्त दोष गुण रस महाभूत माहित होता. दे आर नॉट प्री ऑक्युपाइड. आम्ही जसे प्री ऑक्युपाइड आहोत तसे ते प्री ऑक्युपाइड नव्हते. त्यामुळे त्यांना हे सायन्स आमच्यापेक्षा खूप जवळनी समजलं. ग्रंथकर्तृ अभिप्राय हा भगवान पुनर्वसू आत्रेयांना काय म्हणायचंय बरं इथं, हे चक्रपाणीला आमच्यापेक्षा किंवा डल्लणाला आमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने समजलं. म्हणून ते वाचायचं, कारण की त्यांचं प्रज्ञाविशोधन झालं होतं, आमचं होत नाही. त्यामुळे हा प्रज्ञाविशोधन फर्स्ट इयरलाच घेतला पाहिजे. प्रज्ञाविशोधन संस्कार म्हणून आपण त्याला, हा संस्कार घेऊन मग आयुर्वेद शिका, मग आम्हाला काहीतरी त्यातनं ज्ञान होईल. तर हे आयुर्वेद शिकण्याची ही पद्धत आहे. जसं सुश्रुतांनी सांगितलं बघा, तुमच्याकडे सुश्रुत घरी असेल तर घरी गेल्यानंतर वाचा सूत्रस्थानाचा सूत्रस्थानाचा 4था अध्याय. त्या अध्यायाचं नाव आहे प्रभाषणीय अध्याय. अध्यायाचं नावच आहे प्रभाषणीय अध्याय. हा
म्हणजे काय? प्रभाषणीय म्हणजे काय? तर सुश्रुत म्हणतात की हे वैद्याचं कर्तव्य आहे की आपल्याला जे थोडंफार कळलंय ते सांगितलं गेलं पाहिजे, आणि ते कशा पद्धतीने सांगायचं ही सांगण्याची मेथडॉलॉजी, दॅट इज अ प्रभाषणीय अध्याय. आणि या अध्यायामध्ये शेवटी श्लोक आहे, तो लिहून घ्या तुम्ही. ते दीज आर ऍक्च्युअली दी बेसिक फंडामेंटल स्टेप्स टू स्टडी दी संहिता और टू स्टडी दी आयुर्वेद. काय बरं तो श्लोक? तर त्या अध्यायामध्ये म्हणतात ते शेवटी वाक्सौष्ठवे अर्थविज्ञाने प्रागल्भे कर्मनैपुणे. वाक्सौष्ठवे अर्थविज्ञाने प्रागल्भे कर्मनैपुणे तद अभ्यासो सिद्धोच यतेत अध्ययन अंतगाः. वाक्सौष्ठवे अर्थविज्ञाने प्रागल्भे कर्मनैपुणे तदभ्यासो सिद्धोच यतेत अध्ययन अंतगाः. These are actually the basic fundamental steps to study any science or with regard to the Ayurveda. पहिली स्टेप काय? वाक्सौष्ठव ही पहिली स्टेप आहे आयुर्वेद समजून घेण्याची, आयुर्वेदाचं ज्ञान होण्यासाठीची आवश्यकता. वाक्सौष्ठव म्हणजे काय? आम्हाला आमचं सायन्स चांगल्या पद्धतीने बोलता आलं पाहिजे. आम्ही युजी होतो, पीजी जरी झालो तरी आम्ही तो करतो, आम्हाला आमचे श्लोक अजून बोलता येत नाहीत. वाक्सौष्ठव आम्हाला नसतं. आणि सुश्रुत काय म्हणतात? ही पहिली स्टेप आहे. आयुर्वेद समजून घेण्याची पहिली स्टेप काय? वाक्सौष्ठवे. जे लिहिलंय ना, अध्यायांची सुरुवात कशी आहे? आता हे लिहिलंय म्हणून आमच्या डोळ्यासमोर येतं. पूर्वी कसं होतं? प्रत्येक अध्याय सुरू करताना काय? अथा तो वातकला कलियम अध्यायम व्याख्यास्यामः, लिखिस्यामः नाही, व्याख्यास्यामः. ते व्याख्यान होतं. दिस आर ऍक्च्युअली द लेक्चर्स. आणि हे लेक्चर्स होते, ऐकले गेले, पाठ केले गेले, आणि मग नंतर कालांतराने ते लिहिले गेले. पण ते सुरुवातीला व्याख्यास्याम आहे. आणि व्याख्यास्याम कधी होईल? जर वाक्सौष्ठव असेल तरच होईल, नाहीतर कसं होणार? त्यामुळे पहिली स्टेप, जरी आम्हाला आज जरी कळलं आम्हाला की आम्हाला वाचता येत नाहीये, घाबरायचं नाही. घरी गेल्यानंतर आरशासमोर बडबडायचं, रोज एक मोठे 5 श्लोक घ्यायचे आणि ते वाचण्याचा प्रयत्न करायचा. वाक्सौष्ठव हे महत्वाचं. म्हणतात बघा ते, योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन. वाचा शुद्धी करायची तर कशाने? पदेन. रोज काहीतरी 5 श्लोक गृहपाठ म्हणून समजा, स्वतःला एक शिस्त म्हणून, स्वयंशिस्त म्हणून, की वाक्सौष्ठव येणं मला गरजेचं आहे, आणि ते जर यायचं असेल तर मला माझे वाचा शुद्धी केली पाहिजे. ही वाचा शुद्धीचा प्रयत्न करा. वाक्सौष्ठवे. पुढची स्टेप काय ती? अर्थविज्ञान मला कळलं पाहिजे. नुसता शब्दार्थ कळून चालणार नाही, मला त्याचा रीडिंग बिटवीन द लाईन्स पण कळली पाहिजे. म्हणजे मला त्या श्लोकाचा अन्वय लावता आला पाहिजे. कर्ता, कर्म, क्रियापद यांची जुळणी करून एक वाक्य तयार करता आलं पाहिजे. हे अर्थविज्ञान आहे. म्हणजे कसं? मग लोक म्हणतात संस्कृत व्याकरण, मग ते कसं कळणार? ते माहेश्वर सूत्र अयरवण लट, ती काय बाबा बनकट, त्याचं काहीच कळत नाही आम्हाला. आणि हे तर म्हणतात अर्थविज्ञान कळलं पाहिजे. ऐसा कुछ नहीं. आयुर्वेद का बेसिक ज्ञान होने के लिए संस्कृत में मास्टरी होना आवश्यक ही नहीं है. संस्कृतची आवश्यकता, व्याकरणाची आवश्यकता तुम्हाला हे श्लोक अभ्यासण्यासाठी गरजेची नाही. आपण 4वी 5वीत असल्यापासून हिंदी पिक्चर पाहतो की नाही? शाहरुख खान, सलमान खान, मग तो हिरो म्हणतो मैं तुझसे प्यार करता हूं. मग आपण म्हणतो का? मैं म्हणजे करता, करती हूं, करता हूं म्हणजे क्रियापद, प्यार म्हणजे कर्म? नाही. कळतं आम्हाला. हिंदी नसेल अभ्यासली तरी सुद्धा कळतं. का कळतं? भावना पोचतात. हे भावना पोचण्यासाठीचा प्रयत्न. अर्थविज्ञाने पुन्हा पुन्हा जर आम्ही प्रयत्न केला, पुन्हा पुन्हा जर तो वाचला, पुन्हा पुन्हा ते शोधण्याचा प्रयत्न केला, व्याकरण सोडून द्या. विदाऊट, मी पण व्याकरणातला काय फार त्यातला तज्ज्ञ नाही, मलाही कळत नाही बरंच.
पण तसं असून सुद्धा मला तो शब्दार्थ भावार्थ समजतो. त्यामुळे हा प्रयत्न स्वतःने करायचा. व्याकरणाचा अभ्यास केला तर चांगलीच गोष्ट आहे, पण जरी नसला तरी त्याला घाबरायचं नाही, अर्थविज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे महत्वाचं आहे अर्थविज्ञान. ही जी दुसरी महत्वाची स्टेप्स आहे अर्थविज्ञानाची. कारण की बऱ्याचदा काय होतं, आपण केवळ शब्दार्थामध्ये अडकतो आणि शब्दार्थामध्ये अडकल्यामुळे चरकांना किंवा ग्रंथकर्त्याला वेगळंच म्हणायचं असतं आणि आपण केवळ त्याचा काय म्हणतात ट्रान्सलेशन पुस्तकं वाचलेली असतात आणि आपल्या डोळ्यासमोर वेगळाच अर्थ उभारतो. म्हणजे एक खूप रुटीन उदाहरण जो हा आहे ना आपला हिक्काश्वास चिकित्सा अध्याय, तो काढा बरं चिकित्सा स्थानातला. कितवा अध्याय बरं तो? 17वा ना. आपण काय पाहतोय? आपण पाहतोय अर्थविज्ञानाची आवश्यकता काय आहे. चिकित्सा स्थानाचा 17वा अध्याय. चक्रपाणी टीका असेल तर पान नंबर 538 आणि श्लोक नंबर 121. चरक चिकित्सा स्थान 17वा अध्याय श्लोक नंबर 121. काय म्हणतायत? सापडला का? कासिने छर्दनम दद्यात स्वरवंगे तु बुद्धिमान वातश्लेष्म हरे युक्तम तमकेतु विरेचनम. फर्स्ट इयर पासून किंवा BMS ला असल्यापासून आमच्या डोळ्यात काय असतं? लिहा तमकेतु विरेचन, तमकेतु विरेचन, तमकेतु विरेचन. अरे पण हे काय? कासिने छर्दनम दद्यात स्वरवंगेच बुद्धिमान वातश्लेष्म हरे युक्तम तमकेतु विरेचन. ह्याचा अर्थ काय? तर हा श्वासामध्ये जेव्हा अशा अशा अवस्था निर्माण होतात तेव्हा काय करायचं ते सांगतात. म्हणजे कसं? वेन द कासिने तू विरेचनम, वेन द श्वास इज असोसिएटेड विथ द कास. श्वास आधीच झालेला आहे आणि या श्वासामध्ये आता कास हे पण लक्षण निर्माण झालं तर काय करा? तू विरेचनम, विरेचन द्या. वेन द श्वास इज असोसिएटेड विथ छर्दनम, प्रत्येक जे तिथं शब्द आलाय तो लक्षण आहे. छर्दनम तू विरेचनम. When the Shwasa is associated with the Chardana, then go for the Virechana. When the Shwasa is associated with the Swarabanga, Swarabeda, hoarseness of the sound, असं जेव्हा कंडिशन निर्माण होते, then give the Virechana. And similarly, when the Shwasa is associated with the Tamaka, then give the Virechana. This Tamaka has nothing to do with the Tamak Shwasa. या तमाचा इथला अर्थ आहे फेंटिंग, गिडीनेस, चक्कर येणे. श्वास पेशंट आहे, असोसिएटेड विथ दी तमक आहे. असं असताना काय करा? विरेचन द्या. आम्ही काय म्हणतो? तमक श्वास विरेचन. तमक अरे कुठेही ते त्याचा रेफरन्सच नाही चरकांमध्ये. आम्ही शास्त्रकारावर असा आरोप करतो की त्यांनीच सांगितले तमक श्वासात विरा. कुठं सांगितलंय? त्यांनी सांगितलंय श्वास वेन असोसिएटेड विथ दी तमक देन यू शुड गो फॉर दी विरेचना. आम्ही म्हणतो मग आम्ही सरकारने सांगितलं, शास्त्रात सांगितलं, विरेचन करायला सांगितलं, ते केलं तरी सुद्धा बरं वाटलं नाही हो. मग काय होते? मग श्रद्धा डळमळीत व्हायला लागते. सगळं करून बसलो तरी फरक पडत नाही. म्हणायचं वेगळंच ग्रंथकर्त्याला, आम्ही जाणून घेतलं वेगळंच. त्यामुळं अर्थविज्ञान समजणं खूप महत्वाचं. आणखीन एक मजा एका ठिकाणी झाली. चरक विमानस्थानाचा 5वा अध्याय. थोडे थोडे आपल्यापाशी वेळ कमी आहे, जेवढा आहे तेवढा आपण पाहू. चरक विमानस्थानाचा 5वा अध्याय काढा बरं. अर्थविज्ञान समजणं किती महत्वाचं आहे. विमानस्थानाचा 5वा अध्याय. काय अध्यायाचं नाव आहे? स्त्रोतो विमानी अध्याय. हा तर तुमच्याकडे चक्रपाणी टीका पान नंबर 251 श्लोक नंबर 9. चरक विमानस्थान अध्याय 5 श्लोक नंबर 9.
काय म्हणतायत ते? स्त्रोतांसी सीरा धमन्याः रसायन्याः रसवाहिन्याः नाड्याः पंथानाः मार्गाः शरीरछिद्राणि संवृत असंवृत्तानि स्थानानि आशयाः निकेताश्चेति शरीर धातु अवकाशानां लक्षा अलक्षाणां नामानि भवन्ति. पुनर्वसु आत्र्यांनी एवढं सांगितलं. स्त्रोतांसी सीरा धमन्या रसायना वगैरे वगैरे. आता हे जी चक्रपाणी टीका काय बघा बरं, त्यांच्याकडे चक्रपाणी टीका आहे, त्यांनी वाचा. पहिली ओळ काय लिहिले? स्त्रोतसाम व्यवहारार्थम पर्यायान आह, जे आम्ही टेक्स्टबुक मध्ये पण वाचलेलं असतं आणि जे चक्रपाणींनी पण इंटरप्रिट केलंय. काय आहेत की हे स्त्रोतसांचे पर्याय आहेत. आम्हालाही माहित असतं की नाही, हे जे आहेत स्त्रोतांसी सीरा धमन्या रसायना हे स्त्रोतसांचे पर्याय आहेत, जे चक्रपाणींनी पण लिहिलेले आहे की व्यवहारार्थ. पण मजेची गोष्ट अशी, चरकांनी पुनर्वसु आत्रेयांनी कुठंच श्लोकात हे पर्याय आहेत असं दिलं नाही. हे चक्रपाणीचं स्वतःचं मत आहे की त्यांनी हे पर्यायाना आहो पर्याय आहेत असं सांगितलं. चरकांनी म्हणलंच नाही ते पर्याय. चरक सूत्र 30वा अध्याय जो आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय बघा, स्त्रवणात स्त्रोतसांसी धामन्यात धमन्याः. जर एकच व्यक्ती एकच माणूस सूत्रस्थानाच्या 30व्या अध्यायात स्त्रोतस धमनी सीरा ह्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या देत असेल, तोच माणूस विमानस्थानामध्ये त्यांना पर्याय म्हणेल? नाही म्हणणार ना. तो स्वतःलाच कॉन्ट्राडिक्ट कसं करेल? वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या म्हणजे त्यांच्या डोक्यात आहे की ह्या वेगवेगळ्या आहेत. हे चक्रपाणीचं मत आहे की ते पर्यायानं आहोत, आणि जे आमच्या डोक्यात पण प्रिऑक्युपाइड टेक्स्टबुक वाचून होतं की हे पर्याय आहे. हे पर्याय नाहीच आहेत म्हणून, कारण की चरकांचं मत आहे की हे स्त्रोतसांचे पर्याय नाहीच आहेत मुळे. मग ते काय आहेत? मग ते काय आहेत? मग ते काय ते त्यांनी सांगितलं बघा. काय लिहिलं बघा त्यांनी? शरीर धातू अवकाशानाम लक्षा अलक्षाणाम नामानि भवन्ति. शरीर धातू अवकाशानाम, शरीरामध्ये जितके धातू अवकाश आहेत ते दिसणारे आणि न दिसणारे त्यांचं हे कंपायलेशन आहे. these are not the what we can say the paryayas of each other. These are actually the compilation of the names of शरीर धातू अवकाशाना. म्हणजे कसं? म्हणजे मी आज लिहिलं एका कागदावर मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, आणि मी मेलो. 100 वर्षांनी कोणाला तरी तो कागद सापडला आणि तो म्हणला हे अमरावतीचे पर्याय आहेत, मुंबई, पुणे, नागपूर, असं कसं? असं नाही होत. These are actually compilation of the names of the cities. Similarly, these are actually the compilations of the names of the शरीर धातू अवकाशाना. आणि हे आम्हाला कधी कळेल? अर्थविज्ञाने, विथ ड्यू रिस्पेक्ट टू चक्रपाणी. चक्रपाणीपेक्षा तुला शाणा का चक्रपाणीपेक्षा? चक्रपाणी म्हणतो पर्याय आणि तुम्ही म्हणता हे पर्याय नाही. आम्ही स्वतःची काय म्हणतात त्याला हायपोथेसिस या ठिकाणी डेव्हलप करतो, कारण की आम्हाला पटत नाही. चरक सूत्र 30व्या अध्यायात तर एक वाक्य आणि चरक विमानस्थान 5व्या अध्यायात वेगळं वाक्य, असं असू शकणार नाही. म्हणून आम्ही चक्रपाणीची माफी मागून असं म्हणतो की आम्हाला पटत नाही बाबा की हे पर्याय असतील म्हणून. ते शरीर धातू अवकाशांचं कंपायलेशन आहे. तर हे अर्थविज्ञान, हे अर्थविज्ञान कळणं, त्यासाठी प्रयत्न करणं ही दुसरी महत्वाची स्टेप. पहिली स्टेप काय होती? वाक् सौष्ठव. दुसरी अर्थविज्ञान. तिसरी काय? प्रागल्भे, प्रगल्भता. ही तिसरी स्टेप आहे. प्रगल्भता म्हणजे काय? तर एकाच विषयाचं त्याविषयीचे इतर जे रेफरन्सेस आहेत, म्हणजे समजा मी अवस्थापाक वाचायला लागलो चरकांचा, तर तो अवस्थापाक सुश्रुतांनी कसा सांगितलाय तो रेफरन्स मला आठवणं, वाग्भटांनी कसा सांगितलाय तो मला आठवणं, अष्टांग संग्रहकारांनी कसा सांगितलं तो मला आठवणं एकाच वेळी. आम्ही लॅपटॉपवर काम करत असताना एकदम 4-5 विंडो ओपन करतो बघा, तशा माझ्या डोक्यामध्ये विंडोज ओपन व्हायला पाहिजेत. चरकाने सांगितले, पण अष्टांग संग्रहाने इथे या ठिकाणी वेगळं सांगितलंय बरं का. ही प्रगल्भता आहे, हे विजडम आहे, आणि हे विजडम प्रयत्नांनी निर्माण होतं. जेव्हा आम्ही आमच्या संहिता पुन्हा पुन्हा वाचायला लागतो तेव्हा ती प्रगल्भता निर्माण होते. सो दीज आर 3 बेसिक फंडामेंटल स्टेप्स, आणि या विद्यार्थी दशेत तुमच्याकडून अपेक्षित आहे. वाक् सौष्ठव, अर्थविज्ञाने, प्रागल्भे, आणि ह्यांच्यावर जितका आम्ही प्रयत्न करू त्यानंतरची 4थी स्टेप कोणती होती? कर्म नैपुणे, कर्म निपुणता.
मग कर्म निपुणता. आम्ही डायरेक्ट कर्म निपुणता 3 स्टेप मग पडतोंडावर असं होतं. मग कर्मनिपुणता येण्यासाठी इंटर्नीमध्ये असताना, पीजी मध्ये असताना मी 1000 बस्त्या दिल्यात का, मी 500 वमनं केली आहेत का, मी किती विरेचनं केलेत, असं स्वतःला विचारलं गेलं पाहिजे, तर कर्मनिपुणता येईल. तर हे जोपर्यंत आमचं होत नाही, वाक्सौष्ठवे अर्थविज्ञाने प्रागल्भे कर्मनैपुणे तदभ्यासो, आणि असं जर का मी करत गेलो चिरंतन आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आमचा प्रयत्न असाच असला पाहिजे, अभ्यासच असला पाहिजे. तद अभ्यास. आणि असं झाल्यावर काय होईल? सिद्धोच. सिद्धी शब्द आहे. सिद्धी म्हणजे काय? शुअर शॉर्ट सक्सेस. कभी लुक्का लागला कभी लागला नाही असं नाही. सिद्धोच. यतेत. यतेत म्हणजे काय? प्रयत्न करा. यतेत ट्राय. यतेत अध्ययन अंतगाहा. अध्ययनाच्या शेवटीपर्यंत तुम्ही असा प्रयत्न ठेवला पाहिजे. त्यामुळे वाक्सौष्ठवे अर्थविज्ञाने ह्या ज्या गोष्टी आहेत अभ्यासाच्या, त्यासाठी स्वतःहून प्रयत्न करा. स्वतःच मी आज वाक्सौष्ठवासाठी काय केलं, मी अर्थविज्ञानासाठी काय केलं, तर त्या बेसिक गोष्टी आहेत. त्यामुळं संहिता वाचनाची किंवा अभ्यासाची गरज काय हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा एवढा मोठा कॅनव्हास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो की मी वाचण्याचं कशासाठी. म्हणून सिद्धिस्थानाच्या 12व्या अध्यायात चरक म्हणतात बघा, चरक सिद्धिस्थानाचा 12वा अध्याय, त्यामध्ये त्यांनी संहिता वाचण्याची फलश्रुती दिली. फलश्रुती ही नेहमी शेवटी असते, कारण की ते लालूच असतं ना, तोपर्यंत तुम्ही आधीचं वरचं वाचलेलं आहे. तर चरक सिद्धिस्थानाचा 12वा अध्याय, चक्रपाणी टीका पान नंबर 737, श्लोक नंबर 51. काय म्हणतात ते? इदम अखिलम आदित्य सम्यगार्थान विमृशती यो अविमनाः प्रयोग नित्याः. काय म्हणतात ते? इदम म्हणजे हे म्हणजे कुठपासून? चरक सूत्र 1 पासून चरक सिद्धी 12 पर्यंत. इदम अखिलम हे संपूर्ण, जे मी आता सिद्धिस्थानाच्या 12वा अध्याय आता संपत आला त्या शेवटी हा आलेला श्लोक आहे. चरक सूत्र 1 पासून चरक सिद्धी 12 पर्यंत इदम अखिलम आदित्य अध्ययन केलंय. कसं? सम्यक अर्थान. केवळ चंदन भागवत सप्ताह, हरिपाठ सप्ताह नुसतं वाचायचं म्हणून वाचलं नाही, सम्यक अर्थान समजून घेऊन वाचलंय. इदम अखिलम आदित्य सम्यक अर्थान. आणि कसं? विमृशती यो अविमनाः. मृष हा मूळ धातू, स्पर्श करणे. विमृशती पुन्हा पुन्हा करणे. एकदा वाचून झालं ठेवलं असं नाही, पुन्हा वाचायला घ्या, पुन्हा अभ्यास करा, पुन्हा चिंतन करा. विमृशती कसं? यो अविमनाः. अविमनाः म्हणजे काय? विदाउट डिस्ट्रॅक्शन ऑफ द माइंड, विदाउट फ्लक्च्युएशन ऑफ द माइंड. मनामध्ये दुसरे कोणतेही विचार येऊ न देता अभ्यास करणं. यो विमृशती अविमनाः. आणि एवढा अभ्यास करून उपयोगाचा नाही. काय केलं पाहिजे? प्रयोग नित्याः. त्याचं क्लिनिकल इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. हा जो वर्ड आला इथला संहितेतला, तो वर्डापर्यंत घेऊन झाला पाहिजे. सो कनेक्ट दिस डब्ल्यू टू दॅट डब्ल्यू. हे कनेक्शन आम्हाला डेव्हलप व्हायला पाहिजे. प्रयोग नित्या. नुसते संहिता, तुमचे सिद्धांत खूप छान आहे, तो ऐकायला गोड वाटतात, पेशंटच बरे होत नाही. काय उपयोग आहे? पेशंट आपल्याला बरे करायचे, संहिता वाचून पेशंट आपल्याला बरे करायचे. संहिताचं इम्प्लिमेंट आणि होतात. जर शास्त्रावर निष्ठा ठेवून अध्ययन सुरू केलात तर बुद्धी तुम्हाला तशी डेव्हलप होत जाते. की विमृशती यो अविमनाः प्रयोग नित्याः. क्लिनिकली इम्प्लिमेंट दॅट सिद्धांत. आणि असं जर तुम्ही आयुष्यभर करत गेलात तर काय म्हणतात ते खाली? समनुजाः सुख जीवित प्रदाता भवती दुर्दी स्मृती बुद्धी धर्मरुद्धाः. अशा मनुष्याला, जो वरच्या 2 ओळी करतोय त्याला काय म्हणतायत? सुख जीवित प्रदाता धर्म एक्सेट्रा. अजून काय पाहिजे? सगळ्या मटेरियलिस्टिक. तुम्हाला चांगली गाडी पाहिजे, चांगली गाडी. तुम्हाला चांगला बंगला पाहिजे, चांगला बंगला. मुलांना असेल चांगली बायको, ह्यांना असेल चांगला नवरा. सगळं मटेरियलिस्टिक गोष्टी आणि इममटेरियलिस्टिक गोष्टी पण. म्हणजे चरक शारीस्थान पहिल्या अध्यायात तर अध्यात्माचं वर्णन आहे. ज्याला पुढे जाऊन भविष्यामध्ये अध्यात्म वाचायचंय, गीता काय वाचू नका, चरक शारीस्थानाचा अभ्यास करा, तिथं अध्यात्म पण आहे. सगळं एक माणूस म्हणून जगण्यासाठी जे आवश्यक आहे चतुर्विध पुरुषार्थासाठी, ते
सगळं तुम्हाला हा ग्रंथ देतो. भगवान पुनर्वसू आत्रेय देतात. पण काय सोपं आहे, 2 स्टेप आवश्यक आहेत. पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्या, आणि तेच अवघड वाटतात होय की नाही. इदम अखिलम आदित्य सम्यक अर्थान विमृशती यो अविमनाः प्रयोग नित्य. त्यामुळे आजपासून प्रयत्न हाच करायचा. ते म्हणतात की नाही, ते काय 3 इडियट्स मधलं ते रॅन्चो म्हणतो काय, पैसे के पीछे मत भागो, सक्सेस के पीछे, सक्सेस अपने आप आएगी आपके पीछे. तो यही बात है, सक्सेस अपने पीछे आपके पीछे आने ही वाली है. अगर आप ये चीजें करोगे तब आने ही वाली है, लिख लो. लेकिन क्या है, प्रयोग नित्या, जो विमृशति अविमनाः, ये चीज आप करते हो तब. तो दिस इज द फंडामेंटल बेसिक. तो ये जहन में, दिमाग में डाल दो ये बात, क्या आज की मुझको ये करना है. केवळ पोठार्थी होऊ नका. पोट भरणं तर हा खूप छोटा इश्यू आहे, तो भरतोच. आपली श्रद्धा असेल तर तो देतोच. पण त्याच्या पल्ल्याड काहीतरी, खूप काहीतरी मोठं आहे, खूप काहीतरी अलौकिक आहे. ते मिळवण्याच्या मार्गातले प्रवासी आपण. त्यामुळे हा महत्वाचा संहिता अभ्यासाची गरज काय आपल्याला, तर संहिता अभ्यासाची यासाठी गरज आहे. आपल्याला माणूस म्हणून पण चांगलं घडायचं असेल तर संहितेची गरज. वैद्य म्हणून तर घडणारच आहोत आपण. तर अशा पद्धतीने आपला जो आणखीन एक दुसरा विषय होता की वातप्रकोप म्हणजे काय, किंवा वातव्याधी सिद्धांताचा महत्वाचा सिद्धांत. तर ते पण एक चरकांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे वातप्रकोप हा इतर कोणत्याही संहिताकारांनी सांगितलेला नाही. तो वाग्भटाने सांगितलेला नाही, तो सुश्रुताने सांगितलेला नाही. वातप्रकोप होतो म्हणजे काय होतं, शरीरामध्ये कशा पद्धतीने बदल घडत जातात, ह्याचं वर्णन केवळ आणि केवळ चरकांनीच केलंय, इतर कुणीही सुद्धा केलं नाही. हे चरकांचं वैशिष्ट्य. म्हणजे जर एखाद्याला सांगितलं की चरक संहितेतला सगळ्यात महत्वाचा अध्याय कोणता, तर चरक संहितेतला सगळ्यात महत्वाचा अध्याय चरक सूत्रस्थानाचा 12वा अध्याय. तो अध्याय म्हणजे हे संहितेतलं काय म्हणतात त्याला, शिखर आहे चरक संहितेतलं. तो जर आम्हाला कळला तर आम्हाला सगळ्या इतर ज्या व्याधी आहेत त्यातला होणारा वातप्रकोप समजून येईल. त्यामुळे आपण थोडासा तो अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करू. चरक सूत्रस्थानाचा 12वा अध्याय थोडक्यात समजू, आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्याच्या. द्वादशो अध्याय. अथा तो वातकला कलीयम अध्यायम व्याख्यास्यामः इति स्माह भगवान आत्रेय. ऍक्च्युली आता काय म्हणतात त्या अध्यायाचं नाव, वातकला अकलीयम अध्यायम व्याख्यास्यामः. वात, कला, अकला 2 शब्द आहेत. कला म्हणजे काय, गुण. षोडश कला आम्हाला माहित असतात होय की नाही. वैद्याचे गुण, रुग्णाचे गुण, औषधाचे गुण, परिचारकाचे गुण, हे 4 गुण एकत्र आले की त्याला आम्ही षोडश कला म्हणतो. तर कला म्हणजे गुण, मग अकला म्हणजे काय, दोष. तर वायूचे गुण आणि दोष या संदर्भातला अध्याय, म्हणून तो वातकला कलीय अध्याय व्याख्यास्यामः. म्हणजे आता वातप्रकोप म्हणजे काय हे आम्हाला त्या अध्यायात सांगतायत. पण बेसिकली व्हॉट इज वात, वात संकल्पना म्हणजे काय, वायू म्हणजे काय. पित्त म्हणजे काय ते आम्हाला काहीतरी दिसतं, आम्ही काहीतरी विरेचना वाटे वमनाद्वारे आम्ही काहीतरी त्याला काहीतरी संघात स्वरूप आहे. कफ पण आम्ही जाणवतो, आम्ही रुग्ण त्याला तो अनुभूती घेऊ शकतो. पण वात, तुम्हाला सांगितलं वायूची व्याख्या लिहा, काय लिहिणार वायूची व्याख्या, कशाला म्हणायचं वायू. पण म्हणजे काय. चरकांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टींची व्याख्या केली नाही. ह्याला वायू म्हणतात, ह्याला प्रकोप म्हणतात असं चरकांनी म्हटलंच नाही. चरकांनी काय केलं की वायूचे गुणधर्म दिले, वायूची कर्म सांगितली, आणि ही गुण आणि कर्म करणारी जी एनर्जी आहे त्याला तुम्ही वायू समजून घ्या असं त्यांनी सांगितलं. बघा बरं, चरक शारीर स्थानाचा 7वा अध्याय, 7वा अध्याय काढा.
कळला का? शरक शरीरस्थान 7वा अध्याय, शरीरस्थान 7वा अध्याय, पान नंबर 339, श्लोक नंबर 17. सापडला? शरीर अवयवास्तु परमाणु भेदेन अपरिसंख्येया भवन्ति. शरीर अवयव जे आहेत ते परमाणु भेदेनं त्यांचं मॉलिक्युलर डिस्ट्रीब्युशन खूप होतं, त्यामुळे ते अपरिसंख्येया भवन्ति, ते असंख्य आहेत. आणि पुढे काय म्हणतायत? अतिबहुत्वात, अतिसूक्ष्मात, अतिइंद्रियत्वाच्च. ते आमच्या डोळ्याला पण दिसत नाही, ते इतके अतिसूक्ष्म आहेत. अतिइंद्रियत्वाच्च, आणि इंद्रियांना पण ते समजत नाहीत, असे शरीर परमाणू आहेत. पुढचं वाक्य काय? तेषां संयोग विभागे परमाणूनाम कारणम वायु कर्म स्वभावाच्च. शरीरातले जे डिफरंट काइंड ऑफ परमाणू आहेत, शरीर अवयव आहेत, त्यांचा संयोग करणं आणि विभाग करणं ही जी शक्ती आहे ती शक्ती वायू आहे. तेषां, दोन परमाणूंना एकत्र आणण्याचं काम वायू करतो, दोन परमाणूंना विलग करण्याचं काम सुद्धा वायू करतो. निर्मितीसाठी पण वायू आहे, वियोगासाठी पण वायू. म्हणजे तुम्हाला कदाचित माहित असेल, आठवत असेल, शारीरस्थान तुम्ही सुश्रुतांचं वाचलं असेल किंवा गर्भशरीर जर वाचलं असेल तर शुक्रश्रवणी संयोगानंतर जेव्हा गर्भाची निर्मिती होते आणि मग तेव्हा पंचमहाभूतांचा रोल सुश्रुत वर्णन त्याचं सुरू होतं त्या ठिकाणी, तेव्हा पहिला महाभूत कोणतं येतं? वायू विभजती. जनरली पंचमहाभूतांचं वर्णन करताना सुरुवातीला आकाशापासून सुरुवात असते, पण गर्भशरीरामध्ये मात्र वर्णन करताना पहिल्यांदा वायू विभजती. वायू विभजती. का बरं वायू विभजती? तेषां संयोग विभागानाम परमाणूनाम कारणम वायू. मांसाचा गोळा आहे, त्या मांसाच्या गोळ्याला तुम्ही विचार करा बरं, त्याला हात पाय कसे निर्माण होतात, ते मग ते मांसाच्या गोळ्यातनं 5 बोटं कशी तयार होतात, मग ते 2 पाय कसे होतात, हृदय कसं निर्माण होतं, यकृत कसं निर्माण होतं, डिफरंट इंटेस्टाईन, डिफरंट ऑर्गन कसे काय निर्माण होतात? कारणम वायू. आणि ह्यामध्ये काय चूक झाली? वायू विभजती, डिफरन्शिएशन. विभजती म्हणजे काय? डिफरन्शिएट, एकमेकांपासून वेगळं करणं. नाहीतर काय असतं, आमचा हात नुसता एकच मांसाचा गोळा असला असतो. हे डिफरन्शिएट 5 करण्याचं काम कोणाचं आहे? वायूचं काम आहे. मग हे नाही झालं तर काय होतं? मग ऋतिक रोशन सारखी 6 बोटे यायला लागतात आम्हाला. वायू विभजती कुठेतरी चुकलं. हे जर गर्भशरीरामध्ये चुकलं तर काय होतं? कंजनायटल डिसऑर्डर यायला लागतात, सेप्टल डिसीज, ASD, VSD, अशासारख्या कंडिशन निर्माण होतात. वायू विभजते, डिफरन्शिएशन करणं हे वायूचं काम आहे, परमाणूंचा संयोग विभाग करणं. म्हणून ते म्हणतात बघा एका ठिकाणी, सिद्धिस्थानाचा जो पहिला अध्याय आहे, चरक सिद्धी फर्स्ट, पान नंबर 683, शरक सिद्धी फर्स्ट, पान नंबर 683, श्लोक नंबर 38. शाखागताः कोष्ठगताश्च रोगा मर्म ऊर्ध्व सर्व अवयवंगजाश्च ये संति तेषां नहि कश्चिद अन्यो वायुः परम जन्मनि हेतु अस्ति. शाखागत रोग असो, मर्मगत रोग असो, कोष्ठगत रोग असो, सगळ्यांचं कारण काय? वायूच आहे. म्हणजे पुढे जाऊन आपण बघणार आहोत की सगळ्या व्याधी आहे वातव्याधी आहेत. कुष्ठ वातव्याधी आहे, उदर वातव्याधी आहे, आणखीन कोणती? ज्वर वातव्याधी आहे. सगळ्या व्याधी आहे वातव्याधी. वातव्याधी म्हणजे फक्त हाडं दुखणं नाही, संधिगत वात नाही, कटिगत वात नाही, सगळ्या व्याधी आहे वातव्याधी आहेत. म्हणून ते म्हणतात की ये संति तेषां नहि कश्चिद अन्यो वायो परम जन्मनि हेतु अस्ति. पुढे काय म्हणतात? विणमूत्र पित्तादी मलाशयानाम विक्षेप संघात करासयस्मा. परमाणूंचा, दोषधातू मलांचा विक्षेप करणं आणि त्यांचा संघात करणं ही शक्ती वायूची. तर अशी जी शक्ती आहे त्याचं नाव आहे वायू. आणि अशा वायूच्या गुणदोषा संदर्भातल्या चर्चा करण्यासंदर्भाचा अध्याय म्हणजे चरकसूत्र 12वा अध्याय. तर हे डोक्यात ठेवून आपल्याला ते वाचायचंय, ही एंटिटी लक्षात ठेवून आपल्याला वाचायचंय. तर काय म्हणतात बरं सूत्र 12 मध्ये सुरुवातीला? जो तिसरा श्लोक आहे सूत्रस्थान 12वा अध्यायाचा तो आपण वाचू.
तर काय बघा, वाचा. वातकला अकला ज्ञानम अधिकृत्य परस्पर मतानी जिज्ञासमानः समुपश्य महर्षयाः प्रप्रच्छूर अन्योन्यम. काय म्हणतायत ते? वातकला अकला ज्ञानम अधिकृत्य. अधिकृत्य अधिकरण, जाणण्यासाठी. काय जाणण्यासाठी? वायूचे गुण काय आहेत आणि वायूचे दोष काय आहेत हे जाणण्यासाठी. कोण ते एकत्र झाले? परस्पर मतानी जिज्ञासमान. हे महत्वाचं. एकमेकांची मतं जाणून घेण्याची इच्छा असणारे, हे महत्वाचं आहे. जिज्ञासा. नाहीतर काय असतं, बोलणारा बोलत असतो, आमचं घड्याळात लक्ष असतं, किती जायचं परत दुसरी कामं. जिज्ञासा जोपर्यंत असत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्रक्रिया सुरू होत नाही. ही ज्ञानाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी काय आवश्यक आहे? परस्पर मताने, एकमेकांची मतं जाणून घेण्याची इच्छा असणारे. म्हणून त्यांनी जिज्ञासा शब्द टाकला. बघा किती छान शब्द आहे. परस्पर मताने जिज्ञासमान, एकमेकांची मतं जाणून घेण्याची इच्छा असणारे. कोण? महर्षया. केवळ ऋषी नाही, महर्षया म्हणजे ग्रेट सायंटिस्ट, असे महर्षी काय झाले? समुपश्य. उपविश्य म्हणजे बसणे, एकत्र बसले. सो दे अरेंज द मीटिंग. समविपश्य. आणि काय केलं त्यांनी? प्रप्रचुर अन्योन्यम. अन्योन्य म्हणजे काय? एकमेकांना. प्रप्रचुर कबुधावीचं रूप आहे. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण. एकमेकांना विचारते झाले. सो फर्स्टली एकमेकांची मतं जाणून घेण्याची तळमळ असणारे वैद्यगण, महर्षी असे एकत्र बसले आणि त्यांनी फर्स्टली ते डिसाइड द एजेंडा ऑफ द मीटिंग. आपण कशासाठी बसलोय ह्याचा त्यांनी एजेंडा फिक्स केला, विषय फिक्स केला. आणि तो विषय काय आहे तो पुढे सांगितला त्यांनी. काय सांगितला? किम गुणो हो वायू. वायूचे गुणधर्म काय आहेत, गुण काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पुढचा काय? किमस्य प्रकोपणम अस्य इति वातस्य. वायूचा प्रकोप कशामुळे होतो तो जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करू. उपशमनाने वास्य कानी. ह्या वायूचं शमन कशाने होतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो आपली सगळी इंद्रिय ही श्रवणेंद्रिय आणि दर्शनेंद्रियामध्ये आणून ते वाक्य वाचा. काय म्हणतायत तो पुढचा प्रश्न? कथम 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 च एनम असंघातवंतम अनवस्थितम अनासाद्यम प्रकोपणानि प्रकोपयन्ति प्रशमनानि प्रशमयन्ति वा. आणि हा प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण हा अध्याय वाचतोय. काय म्हणताय ते? कथम, कसं काय? कथम च एनम. एनम म्हणजे ह्याला, ह्याला म्हणजे वायूला. कथम च एनम. आणि या वायूला 3 विशेषणं त्यांनी वापरली. कोणती 3 विशेषणं? असंघातवंतम, अनवस्थितम, अनासाध्यम. हा तुमचा वायू आहे तो कसा आहे? असंघातवंत. त्याला काय संघातच नाहीये. संघात म्हणजे आकार, मूर्तत्व. त्याला काय मूर्त स्वरूपच नाहीये हो. त्याला काय मॉलिक्युलर स्ट्रक्चरच नाहीये. आणि ज्याला मॉलिक्युलर स्ट्रक्चर नाहीये अशा तुमच्या वायूचा प्रकोप कसा होतो? ज्याला काय संघात नाही, ज्याला काय मूर्तत्व नाही, ज्याला काय आकार नाही, त्याला तुमची वात प्रकोप करणारे द्रव्य प्रकोपित कशी करतात आणि ज्याला तुमची वात शमन करणारे द्रव्य प्रशमित कशी करतात? पुढचं काय विशेषण आहे? अनवस्थित. स्थित म्हणजे एका ठिकाणी असणे. अनवस्थित जो एका ठिकाणी राहत नाही, जो सदैव संचरणमान असतो, सदैव शरीरामध्ये फिरत असतो, चलगुणाचा असा जो एंटिटी आहे, अशा तुमच्या वायूला प्रकुपित करणारे द्रव्य प्रकुपित कशी करतात आणि प्रशमित करणारे द्रव्य प्रशमित कशी करतात? आणि अनासाध्य. साध्य म्हणजे स्पर्श करणे. अनासाध्य जो स्पर्शगम्य नाहीये. म्हणजे तुमचा वायू असंघातवंत, अनवस्थित आणि अनासाध्य आहे. अशा तुमच्या वायूला प्रकुपित करणारे द्रव्य प्रकुपित कशी करतात, प्रशमित करणारे द्रव्य प्रशमित कशी करतात? आणि हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामुळे म्हणजे बघा, हा प्रश्न पडतात आधी आणि म्हणून उत्तर शोधली जातात. हा प्रश्न जर त्यांना पडला नसता तर पुनर्वसू आत्रेयांनी त्याचं उत्तर नसतं दिलं. म्हणून आपल्याला काय प्रश्न पडले पाहिजे. आमची अडचण काय? आम्हाला प्रश्नच पडत नाही.
त्यामुळे प्रश्न पडणं हे संशोधनाचं पहिलं पायरी आहे असं आपण म्हणू. तर हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे उद्या एखाद्याने जर आपण ठरवलं आपल्या आयुर्वेदिक विश्वात की कोणत्या एका प्रश्नाला नोबेल प्राइज द्यायचं, तर या प्रश्नाला नोबेल प्राइज दिलं पाहिजे की हा प्रश्न त्यांना पडला की वायूचा प्रकोप कसा होतो, की जो अनावस्थित आहे, अनासाध्य आहे, असंघात आहे, आणि त्याला तुम्ही म्हणतात की वृक्ष आहार विहार घेतला की प्रकोपित होतो. अरे ते दिसत नाही की, ते एका ठिकाणी राहत नाही की, त्याला काय आकार उकार नाही की, मग त्याचा प्रकोप कसा होईल. तर पुढे त्यांनी एकेका प्रश्नाचं उत्तर दिलंय. तो 4था श्लोक येतो बघा. अत्र उवाच किम गुणो वायु. किम गुणो वायूचं त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. कुश सांकृत्यायनाने त्याचं उत्तर दिलंय. अत्र उवाच कुश सांकृत्यायनाः वृक्ष लघु शीत दारुण खर विशदा षडी मे वातगुणा भवन्ति. पहिला जो प्रश्न आहे किम गुणो वायु, त्याचं त्यांनी उत्तर दिलं. कुश सांकृत्यायने स्वतःच्या स्वतः त्यांनी प्रयत्न केला की वृक्ष लघु शीत दारुण खर विशदा षडी मे वातगुणा भवन्ति. हे 6 वायूचे गुण आहेत. त्यांना कसं कळलं हे 6 वायूचे गुण आहेत? हाऊ दे अनालाइज. हेच का म्हटले गुण? त्यांनी कशावरून म्हणले असतील की वृक्ष लघु शीत दारुण खरं हे वायूचे गुणधर्म आहेत? कशावरून या कृश सांकृत्यायनाला हे ज्ञान झालं की हे वायूचे गुणधर्म आहेत? व्हॉट इज द रॅशनल बिहाइंड इट? आणि मग षडी मे, तुम्ही उद्या एंट्रन्सची तयारी कराल तेव्हा असतं बघा वायूचे गुणधर्म किती, 6, 7, 8, 4, 5 असे काहीतरी प्रश्न असतात. आपण म्हणतो 6. तर याच अध्यायात श्लोक नंबर 7 जो आहे की नाही, त्यामध्ये मध्ये एक ओळ आहे बघा. वात प्रकोपणानी खलू वृक्ष, सापडले का? वृक्ष लघु शीत दारुण खर विषद सुशीरकराणी शरीराणा. त्याच अध्यायामध्ये श्लोक नंबर 7 मध्ये आता गुणधर्म किती झाले? आता या ओळीमध्ये किती गुणधर्म आहेत? 7 गुणधर्म आहेत. श्लोक नंबर 4 मध्ये काय म्हणतात? षडीमे वातगुणा. सो षड हॅज नथिंग एनी मिनिंग. आकड्यात फसू नका. 6 आहे का 7 आहे? आकड्याला महत्व नाहीये. ते कदाचित पुढे जाऊन आणखीन एखादा गुणधर्म वाढू शकेल. आकड्याला महत्व नाही. आम्ही काय करतो? आम्ही आकड्यात फसतो. म्हणजे युजी लेवलला ठीक आहे, पण बुद्धीमध्ये डोक्यामध्ये हा विषय पाहिजे. म्हणजे स्त्रोतसांची संख्या किती? 13, 14, 12 नाहीये. तसं नाहीये. असंख्य स्त्रोतसांची संख्या आहे. बघा चरक मीमांसाचा 5वा अध्याय. आपल्याला मोह होतोय पुन्हा पुन्हा इकडे तिकडे भटकायचा. एक भटकूच आपण. चरक मीमांसाचा 5वा जो अध्याय आहे, चरक मीमांसा 5वा अध्याय काढला? काढा पटकन पटकन काढा, आपल्याला वेळ कमी आहे. चरक मीमांसा 5वा अध्याय श्लोक नंबर 7 काय म्हणतात बरं ते? तेषां तु खलु स्त्रोतसाम यथा स्थूलम कतिचित प्रकारत मूलतस्य प्रकोप विज्ञानतस्य अनुव्याख्यास्यामः. आता आम्ही काय करतो? तेषां तु खलु स्त्रोतसाम यथा स्थूलम. यथा स्थूलम म्हणजे काय? ढोबळमानाने, वरवरचं, सुपरफिशियली. यथा स्थूलम कतिचित प्रकारात मूलतस्य. कतिचित म्हणजे काही. काही स्त्रोतसांच्या प्रकारांचे मूलतस्य, स्त्रोतो मूला सकट काय करतो आम्ही? प्रकोप विज्ञानतःस्य अनुव्याख्यास्यामः. प्रकोप विज्ञान म्हणजे काय? दृष्टी विज्ञान. प्रकोपाचा इथला अर्थ आहे दृष्टी. तर आम्ही आता काही स्त्रोतसांचे कतिचित, कतिचित शब्द आहे, काही स्त्रोतसांचे आम्ही दृष्टी विज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो. अनुव्याख्यास्यामः. पुढचं वाक्य काय? ये भविष्यन्ति अलम अनुक्तार्थ ज्ञानाय ज्ञानवताम विज्ञानाय च अज्ञानवताम. आणि हे जे आम्ही कतिचित सांगतोय की नाही, ते काय म्हणतात? भविष्यन्ति अलम. अलम म्हणजे काय? पुरेस आहे. भविष्यामध्ये जे अनुक्त स्रोतस, त्यांना माहिती आहे मोजरी कॉलेजचे कोणतरी हुशार विद्यार्थी असतील, ते भविष्यामध्ये आणखीन एखादं स्रोत सुडकून काढतील. त्यांच्यासाठी पण हे गरजेचं आहे. त्यांच्यासाठी पण हे अलम आहे, पुरेस आहे. हे कतिचित प्रकारतः मूलतस्य जे सांगतोय ना आम्ही एवढ्या थोड्या 13चं, त्याच्यावरून तुम्ही भविष्यन्ति अलम अनुक्तार्थ ज्ञानाय, जे इथं सांगितलं नाही ते पण तुम्ही जाणू शकता. आणि पुढे काय? आणि जे तुम्ही
विज्ञानायच अज्ञानवताम. जर तुम्हाला नाहीच जाणायचं, केवळ पुस्तकी राहायचंय, एवढं आहे तेवढंच करायचं, तरी सुद्धा तुमचं ठीक आहे, तेवढं पण ज्ञान तुम्हाला होऊ शकतं. पण सांगण्याचा उद्देश असा की 13 ही स्रोतसांची संख्या नाही, 107 ही मर्मांची संख्या नाही. फक्त कृपया हे परीक्षेत लिहू नका, नाहीतर मार्क जायचा. परीक्षेत तसंच लिहायचं, परीक्षेत धोपट मार्ग सोडू नको. पण पुढे व्यवहारामध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये किंवा ज्ञान ग्रहण करताना ऍक्च्युली ग्रंथकारांना काय अपेक्षित आहे. म्हणून जे वृक्ष लघु शीत दारुण खर विशदा हा षडिमे वातगुणा हा भवंती. हे 6 या आकड्यात फसायचं नाहीये. महत्वाचं असं आहे की हे गुणधर्म त्यांना कसे बरे कळले असते. तर ऍक्च्युली काय म्हणतात ते, वायू हा असंघातवंत आहे, वायूला कोणता आकार नाहीये, मूर्तत्व नाहीये. आणि या मूर्तत्व नसणाऱ्या एंटिटीचे गुणधर्म कसे बरे असतील. गुणधर्म हे द्रव्याश्रित असतात ना. द्रव्याला आम्ही आरोप करतो की बाळा तुझे हे गुणधर्म आहेत, पण हिला काय गुणधर्माला काय स्ट्रक्चरच नाही, मॉलिक्युलर एंटिटीच नाही. मग तरी सुद्धा त्याचे गुणधर्म त्यांनी सांगितले. म्हणजेच हे गुणधर्म वायूचे नाहीत, हे गुणधर्म वायूचे नाहीत. वायू स्त्रोतसांमध्ये फिरल्यामुळे, वायूच्या स्त्रोतसातील कंटिन्युअस गतीमुळे स्त्रोतसांवर झालेला हा परिणाम आहे. Due to the continuous movement of the Vayu through Strotasa, the Strotasas are now becoming Ruksha, the Strotasas are now becoming Lagu, the Strotasas are now becoming Khara, Vishada and Daruna. आणि आम्ही आरोप करतो की बाळा वायू तुझे हे गुणधर्म आहेत. नाही वायूचे गुणधर्म. वायूवर हा केला गेलेला आरोप आहे, म्हणण्याच आहे. पण ऍक्च्युली वायूच्या कर्माचा तो इम्पॅक्ट आहे. वायूच्या कंटिन्युअस स्त्रोतसामधल्या होणाऱ्या गतीमुळं ती स्त्रोतस आता वृक्ष लघु शीत दारुण अशी बनत गेलेली आहेत. आणि आम्ही असं म्हणतो की ते वायूचे गुणधर्म. पण ही डोक्यात पहिली गोष्ट पाहिजे की ज्याला काही आकार नाही उकार नाही त्याचे गुणधर्म कसे बरे असतील. वायूच्या कर्माचा हा इम्पॅक्ट आहे. तर हे अशा पद्धतीने त्यांनी वायूचे गुणधर्म सांगितले. आता पुढे बघा 5व्या श्लोकात, तश्रुत्वा वाक्यम कुमारशिरा भरद्वाज उवाच एवमेतत् तद्यता भगवान आह. एवमेतत् तद्यता भगवान आह. की कुशसंकृत्यायनांनी जे षडिमे वातगुणा सांगितले की नाही तसेच आहेत. एवमेतत् तद्यता भगवान आह. भगवान म्हणजे जेंटलमन, तुम्ही जे सांगताय लॉर्ड तसंच आहे बरं का. एवमेतत् तद्यता भगवान आह एतएव वातगुणा भवन्ति. असेच वायूचे गुणधर्म आहेत. आणि आता ह्याच्या पुढे त्यांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. काय दुसरा प्रश्न, किमस्य प्रकोपणम. तर किमस्य प्रकोपणमचं त्यांनी उत्तर दिलं. काय दिलं बघा, स तु एवं गुणैहि एवं द्रव्यैहि एवं प्रभावैश्च कर्मभिहि अभ्यस्यमानैहि वायु प्रकोपम आपद्यते. काय म्हणतात ते, स तु एवं गुणैहि, स तु एवं गुणैहि अभ्यस्यमानैहि वायु प्रकोपम आपद्यते. अशी जी वर सांगितलेली गुणधर्म आहेत वृक्ष लघु शीत दारुण खरं, ह्यांचा जर अभ्यस्यमानैहि शब्द आहे बघा तिथे, एकदा घेऊन चालायचं नाही. अभ्यस्यमानैहि, अभ्यास निरंतरता जर त्या गुणधर्माची आली तर काय होतं, वायू प्रकोपम आपद्यते. पुढचं काय, स तु एवं द्रव्यैहि अभ्यस्यमानैहि वायु प्रकोपम आपद्यते. असे गुणधर्म असणारे द्रव्य जर अभ्यस्यमानैहि त्यांचं तुम्ही निरंतर सेवन केलं गेलं तर त्यामुळे वायु प्रकोपम आपद्यते. पुढे काय म्हणतात, स तु एवं प्रभावैश्य अभ्यस्यमानैहि वायु प्रकोपम आपद्यते. असा प्रभाव जो वात प्रकोपक आहे असा जर तुम्ही निरंतर सेवन केला गेला तर त्यामुळे वायूचा प्रकोप होऊ शकतो. आणि शेवटी स तु एवं कर्मभिहि, अशी कर्म की जी वात प्रकोपक आहेत, जी वायूच्या गुणधर्माची आहेत, अभ्यस्यमानैहि, अभ्यस्यमानैहि प्रत्येक वेळी अभ्यस्यमानैहि वायु प्रकोपम आपद्यते. असं जर झालं तर वायूचा प्रकोप होतो. प्रकोप होतो म्हणतो पण कसा होतो ते नाही सांगितलं या ठिकाणी. वायु प्रकोपम आपद्यते. आणि पुढचा जो सिद्धांत आहे तो आम्हाला माहिती आहे, काय, समान गुणाभ्यासो हि धातूना वृद्धी कारणम, सामान्याचा सिद्धांत. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आता पुढचा प्रश्न, किमस्य प्रकोपणम उपशमनानि वा अस्य कानि. तर उपशमनानि वा अस्य कानीचं उत्तर त्यांनी पुढच्या 6व्या श्लोकामध्ये दिलं. काय म्हणतात ते, तश्रुत्वा वाक्यम कंकायनो बाल्लिक भिषक उवाच.
एवमेतत् तद्यथा भगवाना. भगवान तुम्ही जे म्हणतायत की अशा पद्धतीने वायूचा प्रकोप होतो, असाच होतो. एतानी एव वात प्रकोपणाने भवन्ति. अशाच पद्धतीने वायूचा प्रकोप होतो. अतो विपरीताने वातस्य प्रशमनाने भवन्ति. ह्याच्या विपरीत जे आहे ते वाताचं प्रशम होतं. ही विपर्यय तंत्रयुक्ती आहे. तर या ठिकाणी वर्णन केली नाही, पण आपण गृहपाठ म्हणून ती लिहून टाकायची. म्हणजे कसं, स तु एवं गुणैहि एवं द्रव्यैहि एवं प्रभावैश्च कर्मभिः अभ्यस्यमानैहि वायु प्रशमम आपद्यते. असे गुणधर्म की जे वायूच्या विपरीत गुणधर्माचे आहेत, अशी द्रव्य की जे वायूच्या विपरीत गुणधर्माची आहेत, असे प्रभाव आणि अशी कर्म की जे वातशमन करणारे आहेत, यांचा कसा अभ्यस्यमानैहि. यांचा जर निरंतर अभ्यास केला तर काय होतो, वायूचा शमन होतं, वाताचं शमन होतं. इथं पण अभ्यस्यमानैहि शब्द आहे. हे अभ्यस्यमानैहि महत्वाचं आहे. ते जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत वाताचा प्रकोप सुद्धा होणार नाही, आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वायूचं शमन सुद्धा होणार नाही. चरक मीमांसाचा पहिला अध्याय असेल तर काढा. सर 10 मिनिटात करतो वाइंड अप. हो 10 मिनिटात करतो. हा, चरक मीमांसान पहिला अध्याय, चक्रपाणी टीका, पान नंबर 233, श्लोक नंबर 14. काय म्हणतात बघा, सापडला का? तत्र तैलम स्नेह औष्णव गौरव उपपन्नत्वात वातम जयती. काय शब्द आहे? सततम अभ्यस्यमानम. तत्र तैलम, तैल कसं आहे? स्नेह उष्ण गौरव उपपन्नत्वात. उपपन्नत्वात म्हणजे काय? युक्त असणे, हॅव्हिंग. तैल इज हॅव्हिंग स्नेह, स्निग्ध, उष्ण अँड गौरव गुण. त्यामुळे सतत अभ्यस्यमान जर केलं तर ते काय करतं? वाताचा शमन करतं. पुढे काय म्हणतात बघा ते, वातो ही रौक्ष शैत्य लाघव उपपन्नो विरुद्ध गुणो भवती. वायू ह्या वृक्ष शीत लघु असा विरुद्ध गुणधर्माचा असतो. आणि पुढचं जे वाक्य आहे ते खूप महत्वाचं आहे. जाता जाता ते एक सिद्धांत आम्हाला सांगून जातात या श्लोकामध्ये. पुढचं जे वाक्य आहे ते अंडरलाईन करा. काय? विरुद्ध गुण सन्निपातो ही भूयसाम अल्पम अवजीयते. विरुद्ध गुण सन्निपाते ही भूयसाम अल्पम अवजीयते. आमच्या डोक्यात संकल्पना काय असते? तेल तुपडलं, स्नेहन केलं, स्वेदन केलं, बस्ती केली, वात जो 70% वाढला होता तो आता 40% आला. असं नाही होत, असं नाही होत. वृक्षता आता 0% आली, अशी होत नाही. काय म्हणतात ते? विरुद्ध गुण सन्निपाते ही. विरुद्ध गुण सन्निपात इति मेलके, एकत्र येतात. विरुद्ध गुण, विरुद्ध गुण म्हणजे काय? एकमेकांचे अँटागोनिस्टिक प्रॉपर्टीज. व्हेन द टू अँटागोनिस्टिक प्रॉपर्टीज इंटरॅक्ट विथ ईच अदर इनसाइड द बॉडी, व्हॉट विल हॅपन? विरुद्ध गुण सन्निपाते ही काय होतं? भूयसाम. भूयसाम म्हणजे काय? जो गुणधर्म क्वांटिटेटिव्हली जास्त आहे तो गुणधर्म. अल्पम, जो गुणधर्म क्वांटिटेटिव्हली लेस प्रमाणात आहे त्या गुणधर्मावर अवजीयते. क्वांटिटेटिव्हली जास्त असणारा गुणधर्म क्वांटिटेटिव्हली कमी असणाऱ्या गुणधर्मावर इम्पॅक्ट दाखवतो, डॉमिनेट होतो. आणि आम्हाला शरीरावर जे क्वांटिटेटिव्हली जास्त गुणधर्म आहे त्याचा प्रभाव दिसायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल धरून घ्या, समजून घ्या, हायपोथेटिकली स्त्रोतसांमध्ये वृक्षता 2+ आहे आणि आम्हाला ती वृक्षता कमी करायची आहे, तर आम्हाला स्निग्धता 3+, 4+ केली पाहिजे. तर मग काय होईल? विरुद्ध गुण सन्निपाते ही भूयसाम अल्पम अवजीयते. तैल हे वृक्षतेला 0 करत नाही, ते वृक्षतेला काहीच करत नाही. म्हणजे कसं असतं, आम्ही लहानपणी एक कोडं सोडवायचं ना, फळ्यावर एक लाईन ओढली तर त्याला न हात लावता आणखीन मोठी लाईन काढा, तर आम्ही त्याच्या लाईन मोठी लाईन करायचो. त्या पहिल्या लाईनला काहीच हात नाही लावला. तसंच आहे, जे आम्ही वातशमन चिकित्सा करतो ते वृक्षतेला काहीच करत नाही, ते लघुतेला काहीच करत नाही, ते शीततेला काही, ते जेवढं आहे ते उडच आहे. ते काय करतं? स्त्रोतसांमध्ये स्वतःचे गुणधर्म वाढवत नाहीत,
स्निग्धता 3+, स्निग्धता 4+, गुरुता 4+, असं वाढलं की वृक्षतेचे लघुतेचे इम्पॅक्ट कमी व्हायला लागतो आणि स्निग्धतेचा गुरुतेचा इम्पॅक्ट शरीरावर दिसायला लागतो. विरुद्ध गुणसन्निपाते ही भूयसाम अल्पम अवजीयते, असं होतं. आणि अशा पद्धतीने वायूचं शमन व्हायला लागतं. म्हणून अभ्यस्यमाने, म्हणून ते म्हणतात की अतो विपरीतानी वातस्य प्रशमनानी भवन्ति. प्रकोपण विपर्यो ही धातूनाम प्रशम कारणमिती, विशेष सिद्धांत. तो तर आम्हाला माहिती आहे. आता पुढचा महत्वाचा श्लोक की ज्यासाठी आम्ही हा अध्याय वाचतोय. जो प्रश्न होता तो काय होता? कथमच एनम असंघातवंतम अनवस्थितम अनासाध्यम प्रकोपणानी प्रकोपयंती प्रशमनानी प्रशमयंती वा. ह्या तुमच्या वायूचा प्रकोप कसा होतो तो आम्हाला सांगा. कशाने प्रकोप होतो, कशाने प्रशम होतो ते तुम्ही सांगितलं, पण प्रकोप होतो, व्हॉट एक्झॅक्टली द पॅथोफिजिओलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इनसाइड द बॉडी व्हेन देर इज अ वाता विशेषण, व्हेन देर इज अ वात प्रकोप. ओके, काय म्हणतात बघा ते. तश्रुत्वा वाक्यम वडिशो धर्मार्गव उवाच एवं एतत् तद्यता भगवान आह. अशाच पद्धतीने होतं. एतानी एव वात प्रकोप प्रशमनानी भवन्ति. अशाच पद्धतीने वायूचा प्रकोप आणि प्रशम होतो. आता पुढे वाच बघा, लक्ष देऊन वाचा. यथा हि एनम असंघातम अनवस्थितम अनासाध्यम प्रकोपणानी प्रकोपयंती प्रशमनानी प्रशमयंती वा तथा अनुव्याख्यास्यामा. आता ते आम्ही सांगतोय, ते लक्ष देऊन ऐका. तथा अनुव्याख्यास्यामा काय म्हणतात पुढे, पूर्ण लक्ष देऊन पुढच्या 2 ओळी वाचूयात आपण. तथा अनुव्याख्यास्यामा काय म्हणतात. वात प्रकोपणानी खलु वृक्ष लघु शीत दारुण खर विशद सुशीरकराणी शरीराणा. वात प्रकोपणानी खलु, वात प्रकोपक आहार, वात प्रकोपक द्रव्य, वात प्रकोपक गुणधर्म, स तु एवं गुणैहि स तु एवं द्रव्यैहि स तु एवं कर्मैहि, यांचा अभ्यस्यमानही झाला की काय होतं. वात प्रकोपणानी खलु काय बघा पुढची ओळ. वृक्षकराणी शरीराणाम, लघुकराणी शरीराणाम, शीतकराणी शरीराणाम, दारुणकराणी शरीराणाम, खरकराणी विशदकराणी सुशीरकराणी शरीराणाम. शब्द काय? शरीराणाम. वायवाणाम असा शब्द नाहीये. वातप्रकोपक हेतूंचा परिणाम वायूवर होतच नाही मुळी पहिल्यांदा. तो इम्पॅक्ट कुणावर होतो? शरीराणाम. शरीर हे वृक्ष बनत जातं, शरीर हे लघु बनत जातं, शरीर हे खरं बनत जातं, शरीर हे सुशीर बनत जातं, शरीर हे विशद बनत जातं. शरीराणामिती स्त्रोतसाम. स्त्रोतसांमध्ये आता वृक्षता वाढायला लागते, स्त्रोतसांमध्ये आता लघुता वाढायला लागते, स्त्रोतस खरं विशद सुशीर गुणधर्माची व्हायला लागतात. सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ द पॅथोफिजिओलॉजी ऑफ वात प्रकोप. की जेव्हा एखादा व्यक्ती वातप्रकोपक आहार विहाराचं सेवन करतो तेव्हा त्याच्या वायूवर डायरेक्टली इम्पॅक्ट होत नाही पहिल्या स्टेपमध्ये, त्याच्या शरीरातली स्त्रोतस वृक्ष लघु शीत दारुण खर गुणधर्माची व्हायला लागतात. आणि असं झाल्यावर मग पुढची स्टेप, पुढची अवस्था. मग काय होतं पुढच्या अवस्थेमध्ये वाचूयात. काय म्हणतायत ते. तथा विधेषु शरीरेषु वायु आश्रयम गत्वा अप्ययमानः प्रकोपम आपद्यते. काय म्हणताय. तथा विदेषु शरीरेषु. तथा विदेषु म्हणजे कोणत्या शरीरामध्ये. असं शरीर जे वृक्षकराणी शरीराणाम, लघुकराणी शरीराणाम, शीत दारुण खर कराणी शरीराणाम असं झालेलं आहे. अशा शरीरामध्ये तथा विदेषु शरीरेषु काय होतो. वायु आश्रयम गत्वा. 3 शब्द आहेत. वायु आश्रयम गत्वा. जर आम्ही नुसता शब्दार्थ घ्यायचा झाला तर आम्हाला माहिती आहे की अशा शरीरामध्ये वायू हा आश्रयत्वाला जातो आणि त्याला आम्ही वात प्रकोप झाला असं म्हणतो. तथा विदेषु शरीरेषु वायु आश्रयम गत्वा. पण खरी मजा या आश्रय शब्दामध्ये. आश्रय शब्दाचा दुसरा जर आपटे डिक्शनरी मधला किंवा महाकोशामधला जर तुम्ही अर्थ बघितला तर दुसरा एक आश्रय शब्दाचा एक अर्थ तर आहे स्थान, संश्रयाला जाणे. पण दुसरा एक अर्थ आहे की गती अडखळत होणे.
गती अडखळत होणे, ऑब्स्ट्रक्टेड गती, हा आश्चर्य शब्दाचा दुसरा अर्थ आहे. आणि तो जर आपण अर्थ या ठिकाणी घेतला तर काय होतं बघा, तथा विदेषु शरीरेषु वायु आश्रयम गत्वा. अशा स्रोतसांमधून फिरत असताना की जी स्रोतस वृक्ष झाली आहेत, लघु झाली आहेत, शीत झाली आहेत, दारुण झाली आहेत, खर झाली आहेत, अशा स्रोतसामधून वायू फिरत असताना वायूच्या गतीला अडथळा निर्माण होतो. वायूची गती व्याहत व्हायला लागते, ऑब्स्ट्रक्टेड व्हायला लागते. आणि पुढे काय शब्द आहे, अप्ययमान. अप्ययमान म्हणजे काय, रिपिटेशन. या प्रक्रियेचं पुन्हा 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 पुन्हा, म्हणजे वायूला एका ठिकाणी अवरोध निर्माण झाला की वायू 100% तिकडे अवरोधित होत नाही. पुन्हा म्हणजे रस्त्यातून चालताना खड्डा कसा लागतो किंवा स्पीड ब्रेकर कसा लागतो, तसा तो स्पीड ब्रेकर मधून किंवा खड्ड्यातून जातो. पुन्हा व्यानेन रसधातुर ही विक्षेप उपचित कर्मणा. पुन्हा पुढच्या रसरक्त संवहनामध्ये जेव्हा तो त्या स्रोतसामध्ये येईल, पुन्हा एकदा त्याला ऑब्स्ट्रक्शन लागतं. ही रिपिटेशन ऑफ द प्रोसेस होत राहते. आणि हे जेव्हा व्हायला लागतं तेव्हा आम्ही काय म्हणतो, प्रकोपम आपद्यते. असं जेव्हा होतं तेव्हा वायूचा प्रकोप झाला असं मी म्हणतो. की शरीरामध्ये वायू फिरत असताना वायूच्या गतीला जेव्हा अवरोध निर्माण होतो त्याचं नाव वात प्रकोप. वात प्रकोप म्हणजे 50% असणारा वायू 70% होणं असं नाही. वायूला काहीच होत नाही, वायू आहे तेवढाच आहे क्वांटिटेटिव्हली. वायूवर काही सुद्धा परिणाम झालेला नाही. परिणाम कोणावर झालाय, स्रोतसांवर झाला. स्रोतसांमुळे काय झालंय, वायूच्या गतीला अवरोध निर्माण झालाय. आणि वायूची जी नॉर्मल असणारी जी गती आहे त्या गतीला अवरोध निर्माण झाल्यामुळे the obstructed gati of the vayu is now going to develop, and whenever the obstructed gati of the vayu is developed, that process, that phenomena, that pathophysiological event is called as vata prakop. So vata prakop is nothing a big thing but a fundamental thing. उदाहरणार्थ एक वाचू, चरक चिकित्सा स्थानाचा 26वा उदावर्त चिकित्सा अध्याय. चिकित्सा स्थान 26वा अध्याय, पान नंबर 597, श्लोक नंबर 5. कषाय तिक्त उषण वृक्ष भोज्यैहि संधारण अभोजनश्च मैथुनश्च पक्वाशय कुप्यति च इद अपानः स्रोतांसी अधोभागानी बलीस ऋत्वा. काय बरं हे, कषाय तिक्त उष्ण वृक्ष भोज्यैहि संधारण अभोजन मैथुनश्च. या कारणामुळे काय होतं, पक्वाशय कुप्यतीच इद अपानः. इद म्हणजे हा अपान, पक्वाशय कुप्यती, पक्वाशयामध्ये अपानाचा प्रकोप होतो. म्हणजे काय होतं, मग माझ्या डोळ्यासमोर काय आलं आता, पक्वाशय वृक्षकराणी शरीराणाम, लघुकराणी शरीराणाम, शीतकराणी शरीराणाम, दारुणकराणी शरीराणाम. पक्वाशय आता वृक्ष लघु शीत दारुण खरं गुणधर्माचं झालंय. आणि तथा विदेशु पक्वाशयेषु वायू आश्रयम गत्वा अप्ययमानः. आता या पक्वाशयातून जेव्हा अपानाची गती होते ती कशी होते, ऑब्स्ट्रक्टेड व्हायला लागते, त्याला अवरोध निर्माण होतो. आणि त्याचं नाव त्यांनी झालं अपानाचा प्रकोप. ते आता परत पुढे जाऊन त्याचं वर्णन करत नाहीत, प्रत्येक वेळी म्हणतात वाताचा प्रकोप झाला, वाताचा प्रकोप झाला. असं जेव्हा जेव्हा म्हणतील ते तेव्हा त्याचा अर्थ हा असणार आहे, तो आम्ही लक्षात ठेवायचा. हे आता पक्वाशयामध्ये वायूच्या गतीला वृक्षत्वामुळे, लघुत्वामुळे, खरत्वामुळे अवरोध निर्माण झाला आहे. त्याचं नाव आहे पक्वाशयगत अपानाचा प्रकोप. ही फंडामेंटल थिंग. तर ही तथाविदेषु शरीरेषु वायू आश्रयम गत्वा अप्ययमानः प्रकोपम आपद्यते. त्याचं नाव आहे वाताचा प्रकोप होणं. आणि पुढे काय म्हणतात बघा, वात प्रशमनानी पुनः. सूत्रस्थान 12वा अध्याय. वात प्रशमनानी पुनः. वायूचं शमन होतं म्हणजे काय होतं, वात प्रशमनानी पुनः स्निग्धकराणी शरीराणाम, गुरुकराणी शरीराणाम, उष्णकराणी शरीराणाम, श्लक्ष्ण मृदू पिच्छिल घनकराणी शरीराणाम. आमची स्नेहन अनुवासन वातग्न चिकित्सा वायूला काहीच करत नाही. ती कशावर इम्पॅक्ट करते, शरीराणाम. शरीर म्हणजे स्त्रोतस आमचे स्निग्ध होतात, स्त्रोतस आमची गुरु होतात, स्त्रोतस आमची उष्ण होतात, स्त्रोतस आमची घनगुणधर्माची व्हायला लागतात.
वायूला काहीच होत नाही, वायू आहे तसा आहे. वायू एव स्वयंभू भगवान हा, म्हणून तर म्हणलं सुश्रुताने, आहे तसाच आहे तो. हं? तर आमची ज्या चिकित्सा आहे त्या वातज्ञ चिकित्सेमुळे स्रोतस ही स्निग्ध गुरु उष्ण गुणधर्माची झाली. पुढे काय होतं? तथाविधेषु शरीरेषु. तथाविधेषु शरीरेषु म्हणजे काय? आता अशी स्रोतस जी स्निग्ध गुरु उष्ण श्लक्ष्ण घन गुणधर्माची झाली आहेत, अशा शरीरामध्ये काय होतं? तथाविधेषु शरीरेषु वायू असज्जमान चरण प्रशांतीम आपद्यते. अशा स्रोतसांमधून आता वायू फिरत असताना कसा? असज्जमान. सज्जमान म्हणजे अडथळा, असज्जमान म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना चरण फिरायला लागतो. आणि असं जेव्हा होतं त्याला काय म्हणतो? प्रशांती मापदे. वायूचं शमन झालं बरं का. म्हणजे वायूचं शमन झालं असं जेव्हा आम्ही म्हणतो, वाताचं शमन झालं म्हणजे ऍक्च्युली काय केलेलं असतं? आम्ही वायूच्या वहनातला अडथळा आम्ही फक्त दूर केलेला असतो. वृक्षत्वाने आला तर स्नेह द्या, कफाने आमाने झाला तर ते दूर करा आणि वायूची गती मोकळी करा. ही वायूची गती आम्ही पुन्हा एकदा नॉर्मली इस्टॅब्लिश केली, त्याचं नाव आहे वाताचा शमन झाला. आमची वात शमन चिकित्सा वायूवर काहीच इम्पॅक्ट करत नाही. ती इम्पॅक्ट करते स्रोतसांमध्ये जो वायूच्या गतीला अवरोध निर्माण झालाय वाताच्या वहनामध्ये, तो अवरोध फक्त दूर करण्याचं काम आमची चिकित्सा करते. वायू आहे तसाच आहे. वायूची गती पुन्हा एकदा नॉर्मली इस्टॅब्लिश करणं हे काम म्हणजे वातशमन करणं. वायूच्या गतीतला अवरोध फक्त दूर करायचं काम म्हणजे वातज्ञ चिकित्सा. म्हणून ते म्हणतात बघा चरक चिकित्सा स्थानाच्या 28व्या अध्यायामध्ये, जो माहित असेल आपल्याला श्लोक, चरक चिकित्सा स्थान 28वा अध्याय श्लोक नंबर 4. अव्याहत गतिर्यस्य स्थानस्थ प्रकृतो स्थितः वायु स्यात्सो अधिकम जीवेत वितरोगाः समाशतम. ही आमची व्याधिक्षमत्वाची संकल्पना आहे. समाशतम 100 वर्षापर्यंत, वितरोग आहे ती निरोगाः, 100 वर्षापर्यंत निरोगी कोण राहील? अव्याहत गतिर्यस्य, ज्याच्या शरीरामध्ये वायूची गती कशी आहे? अव्याहत. अव्याहत म्हणजे काय? व्याहत म्हणजे अडथळा, अव्याहत म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना सर्व स्रोतसांमधून वायू आता संचारी आहे. वायूच्या गतीला अवरोध निर्माण झाला म्हणजे व्याधीची सुरुवात झाली, आणि तो अवरोध दूर करणं ही चिकित्सा, वातज्ञ चिकित्सा. त्यामुळे हे पण आम्हाला जाणायचं आहे की वात प्रकोप होतो म्हणजे काय होतं? तर वात प्रकोप होतो म्हणजे वायूवर एक्झॅक्टली काही परिणाम होत नाही. वात प्रकोप होतो म्हणजे वायूच्या वहनाला स्रोतसांमध्ये अवरोध निर्माण होतो, आणि त्या अवरोधाचं नाव आहे, त्या पॅथोफिजिओलॉजिकल इव्हेंटचं नाव आहे वायू प्रकोपम आपद्यते. तथा विदेषु शरीरेषु वायू आश्रयम गत्वा आप्ययमानः प्रकोपम आपद्यते. आणि वातशमन होतं म्हणजे काय होतं की अशा शरीरातून वायू फिरत असताना आम्ही वायूच्या जो गतीतला अवरोध जो आहे तो अवरोध आम्ही दूर केला आणि पुन्हा एकदा वायूची गती इस्टॅब्लिश केली. तथाविदेषु शरीरेषु वायू असज्जमान चरण. कोणत्याही अडथळ्याविना वायू फिरायला लागला तर त्याला आम्ही म्हणतो की वायूचं शमन झालं. तर ही संकल्पना बेसिक आहे. आता ही संकल्पना जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला वातव्याधी कळणार नाही, आणि ते जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तेव्हा आणखीन एक महत्वाची क्लिनिकल संकल्पना, ते परत तुमचा जेव्हा योग असेल तेव्हा अभ्यासा किंवा सांगण्याचा प्रयत्न करू. आवरण नावाची संकल्पना ती समजायची असेल तर या संकल्पना आम्हाला कळल्या पाहिजेत की वात प्रकोप होतो म्हणजे काय होतं, वाताचं शमन होतं. हे कळल्याशिवाय आम्हाला आवरण कळू शकणार नाही. त्यामुळे आवरण जर कळून घ्यायचं असेल तर वात प्रकोप आहे काय आहे ते महत्वाचं. त्यामुळे सांगण्याचा उद्देश असा, आज जरी आपल्याला वात प्रकोप आणि वातशमन या संकल्पना थोड्याफार फरकाने सांगण्याचा मी प्रयत्न केला, कितपत समजल्या माहित नाही मला, पण तुम्ही उद्या भविष्यामध्ये किंवा अभ्यास कराल तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर वात प्रकोप आणि वातशमन असे शब्द येतील तेव्हा ऍक्च्युली काय झालं असेल, कोणत्या कोणत्या स्टेप्स घडल्या असतील शरीरामध्ये, त्याचं उहन या अर्थाने करा. आपण जे श्लोक वाचले किंवा श्लोक पाहिलेत आता त्याचं घरी जाऊन पुन्हा चिंतन करा, पुन्हा मनन करा. भविष्याची चिंता करू नका. तुम्ही जर अभ्यास करत गेलात तर भविष्य उज्ज्वल निश्चित आहे. तो गीतेतला एक श्लोक आहे बघा, अनन्या चिंतयतो माम ये जनाम पर्यउपासते तेषाम नित्यम अभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्य. आम्हाला माहिती आहे योगक्षेम वहाम्यम कोणाचं असते? LICचं. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. त्याच्या आधी काय कोणा योग, त्याच्या आधी हे आहे अनन्या चिंतयतो माम, अनन्याम चिंतयतो माम.
जो इतर सगळी चिंता सोडून अनन्या चिंतयताम ये जनाम परिउपासते, जे माझी उपासना करतात. म्हणजे आपल्या दृष्टीने भगवान पुनर्वसु आत्रेय म्हणजेच श्रीकृष्ण, म्हणजेच गुरुदेव दत्त, म्हणजेच विठ्ठल, म्हणजेच मसोबा, म्हणजेच खंडोबा, सगळे हेच आहे. अनन्या चिंतयतो माम ये जनाम परिउपासते तेषाम नित्यम अभियुक्तानाम, ज्या द पीपल विच आर ऑलवेज कनेक्टेड विथ मी, नित्यम अभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्य. योगक्षेम वहाम्य म्हणजे काय? त्यांच्याकडे जे आहे ते मी तर टिकून ठेवतोच, पण त्यांच्याकडे जे नाही ते देण्याचा सुद्धा मी प्रयत्न करतो. त्यामुळे आजपासून आपल्याला नित्य संहितेचं अध्ययन, चरकांचं अध्ययन आणि चरकांमध्ये जे सिद्धांत सांगितले त्या सिद्धांताचं अनुशीलन क्लिनिकली पण करायचं आहे. तर एवढं सांगून मी थांबतो.